अध्यक्षांच्या आणि सर्व सिनियरच्या परवानगीने सुरू करतो। विषय आपला आहे भारतीय साक्ष अधिनियम 2024 म्हणजे 23 ला आणि 1 जुलै 2024 ला लागू झाला। याच्याबरोबर इतर दोन कायदे ज्याला आयपीसी ला आपण काय म्हणतो भारतीय न्याय संहिता आणि भारतीय न्याय। नमस्कार, विषयाला सुरुवात करतो। गरुड पुराणामध्ये आत्म्याचं मृत्यूनंतर काय होतं हे बरंच काही सांगितलेलं आहे। मृतात्म्यास सद्गती मिळो अशी मी ईश्वर चरणी अल्लाह चरणी प्रार्थना करतो। मौत से कब किसे दोस्त वारी है, मृत्यू हा कोणाचाही कधीही मित्र होऊ शकत नाही। मौत से कब किसे दोस्त वारी है, आज इनकी कल हमारी बारी है, आज इनकी कल हमारी बारी है। एक शाम जब हम घूमने निकले थे, रास्ते के एक तरफ स्मशान और दूसरी तरफ कब्रिस्तान थे। रास्ते के एक तरफ स्मशान और दूसरी तरफ कब्रिस्तान थे। कब्र पे हड्डी पड़ी, हड्डी पे जो हमारा पैर गिरा तो हड्डी के ये बयान थे, अरे चलने वाले चल संभल के, हम भी कभी इंसान थे, हम भी कभी इंसान। मृतात्म्यास श्रद्धांजली देऊन मी माझ्या व्याख्यानाची सुरुवात अध्यक्षांच्या आणि सर्व सिनियरच्या परवानगीने सुरू करतो। विषय आपला आहे भारतीय साक्ष अधिनियम 2024 म्हणजे 23 ला आला आणि 1 जुलै 2024 ला लागू झाला। याच्याबरोबर इतर दोन कायदे ज्याला आयपीसी ला आपण काय म्हणतो भारतीय न्याय संहिता आणि भारतीय न्याय अधिनियम आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS, बरोबर आहे। हे 3 ऍक्ट येण्याची कारण काय आहेत याआधी ह्या बारमध्ये अनेकांचे लेक्चर झाले असतील, त्यांनी सांगितलं असेल। तर हा जो इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1872 होता, आपल्याला माहिती आहे लॉर्ड स्टीफन याने तो ड्राफ्ट बनवला होता आणि 1 सप्टेंबर 1872 ला इंडियन एव्हिडन्स ऍक्ट भारतीय पुरावा अधिनियम हा लागू झाला। त्या ऍक्ट मध्ये जो उद्देश दिला होता त्याच्यात दिले टू कन्सॉलिडेट, टू अमेंड अँड टू, आपण 3 शब्द वापरले त्यांनी, टू कन्सॉलिडेट, टू अमेंड अँड टू डिफाईन लॉ ऑफ एव्हिडन्स। पण या भारतीय साक्ष अधिनियमचं जर आपण प्रिॲम्बल किंवा ऑब्जेक्ट जर पाहिलं तर त्याच्यात असं लिहिलंय टू कन्सॉलिडेट अँड टू प्रोव्हाइड फॉर, कन्सॉलिडेट करणं एकत्रित आणणे, टू कन्सॉलिडेट अँड टू प्रोव्हाइड फॉर जनरल प्रिन्सिपल्स अँड द रूल्स ऑफ एव्हिडन्स, टू प्रोव्हाइड फॉर जनरल रूल्स अँड प्रिन्सिपल ऑफ एव्हिडन्स फॉर फेअर ट्रायल। पुढचा शब्द काय वापरलाय, फॉर फेअर ट्रायल। आता व्हॉट इज फेअर ट्रायल इज नो व्हेअर डिफाईन इन दिस ऍक्ट, इन दिस अधिनियम। फेअर ट्रायल नेमकं कशाला म्हणावं तर आपण आर्टिकल 21 चा जर विचार केला तो नो वन शॅल बी डिप्राइव्ड ऑफ हिज लाईफ अँड पर्सनल लिबर्टी एक्सेप्ट प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ, आणि सुप्रीम कोर्टाच्या अनेक निकालातून राईट टू लाईफ ऑल्सो इन्क्लूड्स फेअर ट्रायल आणि स्पीडी ट्रायल। म्हणून उशिरा न्याय देणं म्हणजे न्याय नाकारण्यासारखे, जस्टिस डिले इज जस्टिस डिनाय। आणि प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस जे आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ मध्ये पाहिलं होतं की अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड इज टू बी गिवन, नेमोड आपल्याला ज्याला म्हणतो आपण, आणि नो वन शॅल बी द जज ऑफ हिज ओन कॉज, ते फेअर ट्रायलच्या संदर्भात आहे। आता जुन्या कायद्यामध्ये 3 पार्ट होते, ह्या ऍक्टमध्ये 4 पार्ट आले। जुन्या ऍक्टमध्ये 167 कलम होती, याच्यात 170 कलम आली। आता पार्ट 1 नवीन याच्यामध्ये प्रिलिमिनरी म्हणजे आपण तो प्रारंभिक
प्रिलिमिनरी म्हणजे काय, प्रारंभिक. आणि प्रिलिमिनरीमध्ये दोनच कलम दिलीत. एक तर आपल्याला माहिती आहे सेक्शन 1 मध्ये नेहमी काय असतं, बाळाचं नाव काय ठेवलं है ना, टायटल, application and enforcement. So this अधिनियम act is called now भारतीय साक्ष अधिनियम 2023. बरं, हे बाळ कुठपर्यंत रांगल त्याला आपण म्हणतो ॲप्लिकेबिलिटी. द प्रोव्हिजन ऑफ दिस ऍक्ट ॲप्लिकेबल टू होल इंडिया, बरोबर ना, इन्क्लुडिंग जम्मू अँड काश्मीर नाव अँड इवन द लडाख. कारण आता आपल्याला माहिती आलेल्या अमेंडमेंट प्रमाणे 28 राज्य राहिली, 29 राज्य जी होती जम्मू आणि काश्मीर धरून, त्यात 31 ऑक्टोबर 2019ला आपल्याला माहिती आहे की जम्मू काश्मीर हा एक युनियन टेरिटरीज आणि लडाख हा एक दुसरा युनियन टेरिटरीज. म्हणून त्यांनी काय केलं, जुना जो सेक्शन 3 आहे इंटरप्रिटेशन क्लॉज, पुरा जुना एव्हिडन्स ऍक्टमध्ये सेक्शन 2 नाही आहे, सेक्शन 3 होता आणि त्याला लिहिले इंटरप्रिटेशन क्लॉज. त्याच्यामध्ये सेक्शन 3चा जर 10 पाहिला तर इंडियाची डेफिनेशन दिली होती. आता त्याने 3-10 म्हणजे पॅरा 10, तिथे इथं सबक्लॉजेस नव्हते, म्हणजे सेक्शन 3चा पॅरा 10 ज्यामध्ये इंडियाची व्याख्या दिली होती तो शब्द आता त्याने डिलीट केला. व्याख्या काय होती, इंडिया मीन्स टेरिटरी ऑफ इंडिया एक्सक्लुडिंग जम्मू आणि काश्मीर, अशी ती व्याख्या होती. आणि म्हणून ह्या ऍक्टमध्ये आता इंडिया हा शब्द वगळण्यात आलेला आहे. आलं लक्षात. पूर्वीच्या सेक्शन 2 मध्ये ज्याला डेफिनेशन आपण म्हणतो, बरं कधी लागू झाला, डेट ऑफ एन्फोर्समेंट 1 जुलै 2024ला, म्हणजे वर्ष होऊन गेले. मग ह्या ऍक्टमध्ये ज्या वेळेला आपण जुने ऍक्ट हे करतो, रद्द करतो, तर तुम्हाला इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूटचा सब्जेक्ट प्रत्येकाला होता. लॉच्या सिलेबसमध्ये इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट होतं, त्याच्यामध्ये आपल्याला रिपील, सेव्हिंग आणि रिपील म्हणून याच्यात काय केलं, चॅप्टर 12, पूर्वीच्या ऍक्टमध्ये चॅप्टर 11 होते, आता चॅप्टर 12 झाले. आणि त्या चॅप्टर 12 मधला हा शेवटचा सेक्शन 170, त्याच्यामध्ये रिपील अँड सेव्हिंग असं म्हणलं. काय म्हणलं, रिपील अँड सेव्हिंग. आता याचा अर्थ काय, इन नॉट वी स्टँडिंग एनिथिंग कंटेंट. आता हा नॉट वी स्टँडिंग जरी असं असलं तरी, मागच्या वेळेला मी एक जोक सांगितला होता नॉट वी स्टँडिंगवर, कोणाला आठवत असेल, सांगितला होता. बरं, काय होतं, आम्हाला हा शब्द इंग्रजांचे नॉट वी स्टँडिंग, ज्या वेळेला ह्या एखाद्या वाक्याची सुरुवात नॉट वी स्टँडिंगने होते त्याला आपण म्हणतो ओव्हर रायडिंग इफेक्ट. जरी असं असलं तरी आमचंच खरं त्याला. तर एक वकील साहेब, न्यायाधीश डायसवर बसले, वकील साहेब वाकून आतमध्ये येऊन खुर्चीवर बसले, तरा येऊन खुर्चीवर बसले. खुर्चीवर बसल्यानंतर त्यांचा नंबर आला, पुकारलं. ते वकील साहेब खुर्चीवरच बसलेले आणि तिथूनच त्याने आर्ग्युमेंट सुरू केलं. मे आय प्लीज युअर ऑनर, माय केस इज लाईक दिस लाईक दिस. न्यायाधीश म्हणले, आता हा माणूस तरा गेला आणि खुर्चीवर बसलेला आहे, खुर्चीवर बसून आर्ग्युमेंट करतोय. तर साहेब चिडले. वकील साहेब, as you know that you have to stand and to argue before the court, this amount to contempt. Well, sorry my lord, I'm extremely sorry, but the case on which I'm going to start my argument start with the word notwithstanding, and therefore I'm not standing. आता हे notwithstanding, मग त्याने सांगितलं notwithstanding जरी हा इंडियन एव्हिडन्स ऍक्ट रिपील झाला तर त्याचे 6 शब्द वापरले. एनी ऍप्लिकेशन, अपील, इन्व्हेस्टिगेशन, इन्क्वायरी आणि ट्रायल ऑर प्रोसिडिंग. किती शब्द आहेत, 6. इफ दे आर कंटिन्यूड प्रायर टू पासिंग ऑफ, म्हणजे 1 जुलै 1924च्या आधी ही प्रकरणं जी पेंडिंग होती त्यांना हा नवीन कायदा लागू होणार नाही. इथून पुढे म्हणजे 1 जुलै 2024 म्हणजे आपल्याला ते रात्री 12 नंतर. याचा अर्थ या ऍक्टला रिट्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट नाही. दिस ऍक्ट इज हॅव्हिंग प्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट. आपल्याला रिट्रॉस्पेक्टिव्ह आणि प्रॉस्पेक्टिव्ह
आपण रिट्रोस्पेक्टिव्हला म्हणतो पूर्वलक्षी परिणाम, तर याला पूर्वलक्षी परिणाम नाहीये. 1 जुलै 2024 नंतरची प्रकरणं त्यांना हा कायदा लागू होईल. जुनी प्रकरणं त्या जुन्या कायद्याच्या तरतुदीप्रमाणेच चालतील. यानंतर हा जो सेक्शन 170 त्याला शेवटचा त्यांनी चॅप्टर 12 पार्ट 4 मधला चॅप्टर 12. आता याच्यात पार्ट 1 मध्ये दोनच त्याने, एक चॅप्टर नंबर 1 त्याला 2 सेक्शन 1 आणि 2. चॅप्टर नंतर त्याने पार्ट 2 केला. तिथं काय केलं, पार्ट 2. पूर्वी हा पार्ट 2 नव्हता, तिथं चॅप्टर 2 होता. पार्ट 2 तो कुठून सुरुवात होतो, 3 पासून तर 50 पर्यंत. आता तुम्ही म्हणाल सर चॅप्टर 2 मध्ये आपल्याला माहिती आहे सेक्शन 3, पूर्वीचा होता आपल्याला सेक्शन 5 ते 55 आपल्याला माहिती आहे. रिलिव्हन्सी ऑफ फॅक्ट, रिलिव्हन्सी ऑफ फॅक्ट. आता कार्डिनल रूल काय एव्हिडन्सचा सगळ्यात महत्वाचा नियम तो सेक्शन 5 मध्ये होता. आता तो सेक्शन 3 मध्ये आहे. पार्टीज टू द सूट ऑफ द प्रोसिडिंग हॅज टू गिव्ह एव्हिडन्स इन रिस्पेक्ट ऑफ व्हॉट, अ फॅक्ट इन इश्यू ऑर रिलिव्हंट फॅक्ट अँड नो अदर. पक्षकाराने कोणता पुरावा कोर्टासमोर द्यावा, फॅक्ट इन इश्यू म्हणजे मेहरमाना न्यायालयाला जे मुद्दे ठरवायचे आणि लागू तथ्य. आता पहा, फॅक्ट याला सदाशिव पेठेत आपण तथ्य म्हणू, पण आपल्या बारामतीला वगैरे एखादी बाब, आम्ही त्याच्यानंतर त्या व्याख्या तुम्हाला माहिती आहे सांगता येईल. व्हॉट इज फॅक्ट, इथं व्हॉट इज फॅक्ट म्हणजे काय भानगडे असं नाही आहे, त्याला आपण तथ्य म्हणतो. व्हॉट इज फॅक्ट, फॅक्टची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे 2 भागात आहे. फॅक्ट मीन्स अँड इन्क्लूड्स. ज्यावेळेला मीन्स अँड इन्क्लूड्स असा शब्द वापरला जातो त्यावेळेला ती डेफिनेशन एलोबरेटिव्ह आहे. देर इज नो प्रिसाइज डेफिनेशन, म्हणजे त्यात उद्या काहीतरी आड होऊ शकतं. फॅक्ट मीन्स अँड इन्क्लूड्स एनिथिंग, स्टेट ऑफ थिंग और रिलेशन ऑफ थिंग कॅपेबल ऑफ बिंग परसिव्ड बाय द सेन्सेस और एनी मेंटल कंडिशन ऑफ विच द पर्सन इज कॉन्शियस. मनाची अवस्था म्हणतो आपण, म्हणजे आपल्या पंचेंद्रियांना ज्या बाबीचं ज्ञान होतं ते तथ्य. आता पंचेंद्रिय आपल्याला माहिती आहे, पण एक 6वं सेन्स जे आहे ते 2 मध्ये टाकलं ते काय, एनी मेंटल कंडिशन ऑफ विच द पर्सन इज कॉन्शियस. ती मनाची अवस्था आहे. म्हणून फिजिकल अँड सायकोलॉजिकल ही ऍक्टेड इन गुड फेथ. कॅन यू सी व्हॉट गुड फेथ इज? ही हॅड ए क्रिमिनल इंटेन्शन. कॅन वी सी, ए बघ क्रिमिनल इंटेन्शन चाललंय, बघ कसं चाललंय है ना. ही ऍक्टेड इन गुड फेथ. तो सद्भावनेतून मागला. भावना गवळी दिसते पण सद्भावना दिसते का? ही मनाची अवस्था. आणि व्हॉट यू मीन बाय फॅक्ट इन इश्यू, व्हॉट यू मीन बाय फॅक्ट इन इश्यू, मेहरबान न्यायालयाला जे मुद्दे ठरवायचे. आपल्याला माहिती आहे ऑर्डर 14 CPC काय आहे, फ्रेमिंग ऑफ इश्यूज है ना. प्लेंट आणि रिटर्न स्टेटमेंट दाखल झाल्यानंतर पुढची स्टेज आपल्याला माहिती आहे मुद्दे काढणे. काही न्यायाधीश वकिलांना सांगतात, वकील साहेब काढा तुम्हीच मुद्दे, त्याला आपण ड्राफ्ट इश्यूज म्हणतो है ना. आणि मग वन्स द इश्यूज आर सेटल, मग आपल्याला पुराव्यासाठी प्रकरण सुरू होतं है ना. आणि CRPC आताचा भारतीय नागरिक सुरक्षा अधिनियम, बरोबर ना, संहिता. आता अधिनियम आणि संहिता परत ते त्याचा थोडासा विभाग करतो. अधिनियम आणि संहिता, इथं भारतीय साक्ष संहिता नाही म्हणलं, भारतीय साक्ष अधिनियम म्हणलं. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणलं, अधिनियम म्हणलेलं नाही. आणि त्याचाच अर्थ, यू नो दॅट लॉ आर डिवाइडेड इन 2 पार्ट. देर आर 2 काइंड्स ऑफ द लॉ, सबस्टॅन्टिव्ह लॉ अँड प्रोसिजरल लॉ. सबस्टॅन्टिव्ह लॉ अँड प्रोसिजरल लॉ. what you mean by substantive law? Substantive laws are those laws which prescribe the rights and liabilities of the party. व्यक्तींचे हक्क आणि जबाबदाऱ्या ज्या कायद्यांमध्ये दिलेले असतात त्याला आपण प्रमुख कायदे असं म्हणतो. मग आता भारतीय न्याय संहिता आहे का अधिनियम, भारतीय न्याय अधिनियम म्हणलं ना है ना. BNB भारतीय न्याय संहिता आहे ना, संहिता ना.
इंडियन पिनल कोड सबस्टॅन्टिव्ह आहे का प्रोसिजरल आहे? सबस्टॅन्टिव्ह आहे. बरं, हा भारतीय नागरिक सुरक्षा काय अधिनियम आहे का संहिता आहे? तो प्रोसिजरल आहे का सबस्टॅन्टिव्ह आहे? Procedural laws are those laws which prescribe the procedure. Procedure means the principle by which the rights and liabilities given in the substantive law, how those rights and liabilities are to be determined, how to the prove that method is given, mode and method, various principles are given in the procedural law. ह्या इंडियन एव्हिडन्स ऍक्टला आपण ज्या वेळेला पूर्वी म्हणायचो तर सर्व सकट असा आपला जेएमएफसीला येणारा हा प्रिलिमिनरी मधला सुद्धा प्रश्न होता, वेदर इंडियन एव्हिडन्स ऍक्ट इज सबस्टॅन्टिव्ह लॉ और प्रोसिजरल. तर आपण सगळं लिहायचं इट इज अ प्रोसिजर लॉ. आता मात्र ह्या कायद्यामध्ये भारतीय आपण साक्ष अधिनियम याच्यामध्ये मात्र देर इज स्पेसिफिक वर्ड दॅट दिस भारतीय साक्ष अधिनियम इज ऍडजेक्टिव्ह लॉ. आता हा ऍडजेक्टिव्ह प्रोसिजरल लॉ का नाही म्हणलं? ऍडजेक्टिव्ह का म्हणलं? कारण याच्यामध्ये प्रोसिजर तर दिलेच आहेत, बट देर आर सर्टन प्रोव्हिजन which also prescribe the rights and liabilities of the parties. Can anyone tell me what are those rights and liabilities? भारतीय साक्ष अधिनियम किंवा जुना भारतीय इंडियन एव्हिडन्स ऍक्ट यामध्ये कोणत्या तरतुदी आहेत ज्या सबस्टॅन्टिव्ह लॉ आहेत, ज्याच्यामध्ये राईट्स अँड लायबिलिटीज दिलेत आणि म्हणून त्याला आता ऍडजेक्टिव्ह नाव दिलंय. त्या ऑब्जेक्ट आणि रिझन मध्ये दिलेलं आहे या कायद्याच्या. एनिवन कोणी सांगू शकतं? भारतीय साक्ष अधिनियम मध्ये 3 प्रोव्हिजन आहेत ज्या सबस्टॅन्टिव्ह आहेत म्हणून त्याला ऍडजेक्टिव्ह म्हणले. पूर्वीचा 115, 116, 117 एव्हिडन्स ऍक्ट, इस्टोपेल काय, त्या इस्टोपेलच्या मध्ये आपल्याला 115 मध्ये इस्टोपेलची व्याख्या आहे, ती आता 120 मध्ये इथं दिली 121 मध्ये. आता पहा इस्टोपेल म्हणजे नेमकं काय? इस्माईल, इस्टॉप म्हणजे व्हॉट यू मीन बाय इस्टोपेल? When any person by his act, declaration or omission induces another person to believe the fact to be true, then and the person who is induced has acted upon it, then neither he nor his representative be permitted to deny the truth of the earlier statement. आम्ही इस्टोपेलला एका ओळीत काय म्हणतो? आधीच्या विधानाच्या विरुद्ध विधान करता येणार नाही तुम्हाला आणि तुमच्या वारसांना. आधीच्या विधानाच्या विरुद्ध विधान करता येत नाही. मग मला सांगा 116 मध्ये त्यावेळेला लँडलॉर्ड आणि टेनंट होते. म्हणजे एकदा घरमालकाने, तो घरमालक आहे हे म्हणून तुम्ही त्याचा स्वीकार केला, टेनन्सी अग्रीमेंट झालं आणि आता तुम्ही काय म्हणतात? हा माझा घरमालकच नाही. इस्टोपेल अगेन्स्ट द टेनंट आहे. ही कॅनॉट डिनाय द कॅपॅसिटी ऑफ द लँडलॉर्ड, म्हणून इथे राईट्स अँड लायबिलिटीज आले. पुढे बेलार आणि बेली लायसन्स और लायसन्स 117 मध्ये. म्हणून ही 3 कलम जी आहेत ती सबस्टॅन्टिव्ह असल्यामुळे त्याला ऍडजेक्टिव्ह. आता भारतीय साक्ष अधिनियम इज सबस्टॅन्टिव्ह, प्रोसिजरल और ऍडजेक्टिव्ह. न्यायाधीशांच्या परीक्षेत जर तुम्ही बसणार आहात तर आता त्याने एक्सप्रेसली दे हॅव प्रोव्हाइडेड दॅट इट इज ऍडजेक्टिव्ह लॉ. इट इज ऍडजेक्टिव्ह लॉ. त्या इस्टोपेलच्या संदर्भात एक शेर सांगू, लक्षात राहील. इस्टोपेलच्या संदर्भात विजय तुमच्या वेळेला हा शेर नव्हता सांगितलं. शेर म्हणजे गझल आहेत, त्या गझलच्या 2च ओळी आहेत. जगदीश सिंगची गझल आहे, त्या गझल मधल्या 2 ओळी इस्टोपेल. ये समझ के माना है सच तुम्हारी बातों को, ये समझ के माना है सच तुम्हारी बातों को, इतने खूबसूरत लब झूठ कैसे बोलेंगे. समझ में आया?
नो वन शैल बी अलाउड टू स्पीक कॉन्ट्ररी। ये समझ के माना है सच तुम्हारी बातों को, क्योंकि यहाँ 115 जुड़ा, त्याच्यामध्ये ये बात को समझ, तुम्हारी बात को सच मानकर मैंने उस पर एक्ट किया। तो हम क्या बोलते हैं, पहले जो कहा था उस पर कायम रहो। ये समझ में आया। अब पार्ट 2 मध्ये सेक्शन 3 ते 50। आता पार्ट 2 म्हणजे त्यांनी वर लिहिले रिलेव्हन्सी ऑफ फॅक्ट, काय लिहिले, आणि सेक्शन 3 वेगळा केला आणि मग पुढे म्हणलं म्हटलं फॅक्ट क्लोजली कनेक्टेड, फॅक्ट क्लोजली कनेक्टेड। आणि म्हणून मागाशी सेक्शन 3 इज अ कार्डिनल रूल। फॅक्ट आणि फॅक्ट इन इश्यूची का मी डेफिनेशन घेतली, कारण सेक्शन 3 मध्ये काय म्हणलं, party to the suit or the proceeding has to give the evidence of existence or non-existence of what fact in issue or relevant fact and no other, इतर कुठलाही पुरावा विचारात घेतला जाणार नाही। म्हणून या संपूर्ण अधिनियमात कलम 3 जे आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचा नियम दिला। दुसरं, सेकंड प्रिन्सिपल ऑफ एव्हिडन्स, हिअरसे एव्हिडन्स इज नॉट ॲडमिसेबल। आयक्यू देखीव पुरावा चालणार नाही। पूर्वी आपल्याला माहिती आहे सेक्शन 59 होता आणि 60 काय म्हणलं, ऑल फॅक्ट एक्सेप्ट द कंटेंट्स ऑफ द डॉक्युमेंट मे बी प्रूव्ह विथ बाय ओरल एव्हिडन्स। ऑल फॅक्ट एक्सेप्ट द कंटेंट्स ऑफ द डॉक्युमेंट, सर्व बाबी दस्तऐवजाचा मजकूर वगळता इतर सर्व बाबी तुम्हाला तोंडी पुराव्याने सिद्ध करता येतील। आणि सेक्शन 60 मध्ये काय म्हणलं होतं, बट ओरल एव्हिडन्स मस्ट बी डायरेक्ट। त्या सेक्शन 60 मध्ये याचाच अर्थ काय म्हणला, हिअरसे एव्हिडन्स इज नॉट ॲडमिसेबल, पण त्याच्या परत 6 अपवाद दिले, ते तसेच ठेवले, ते तसेच ठेवलेले। समजतंय ना। आता 51, 52, 53 थोडंसं मी नंतर त्यांच्याकडे येतो। आणि ओरल एव्हिडन्स, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स काय सांगितलं होतं तेच, ऑल फॅक्ट एक्सेप्ट द कंटेंट्स ऑफ द डॉक्युमेंट मस्ट बी प्रूव्ह बाय, may be proved by the oral evidence, may be proved by the oral evidence, but oral evidence must be direct। आणि 6 त्याला एक्सेप्शन दिले, म्हणजे रेस जेस्टी काय होता, रेस जेस्टी काय म्हणते, नंतर ऍडमिशन, कन्फेशन, त्याच्या 6 एक्सेप्शन आहेत, मी त्यात जात नाही। आता परत येतो सेक्शन 4 ते 14, इथं रिलेव्हन्सी ऑफ फॅक्ट दिले। जो सेक्शन पूर्वीचा 6 रेस जेस्टीचा होता तो आता 4 आहे, त्यात बदल नाहीये। fact or not fact in issue are relevant but forming the part of the same transaction, म्हणजे त्या घटनेचाच तो दुवा असेल, भाग असेल, तर दॅट इज ऑल्सो रिलिव्हंट, दॅट इज ऑल्सो रिलिव्हंट। घटना घडल्यानंतर तो पोलीस स्टेशनला जाऊन FIR करतो, वेदर फायलिंग FIR or lodging FIR is a part of the same transaction or not, म्हणून रिलिव्हंट आहे का नाही। गुन्हा घडला, गुन्हा घडल्यानंतर एक जण फिर्याद द्यायला जातो, त्याने FIR नोंदवली, लॉजिंग FIR वेदर इट इज अ पार्ट ऑफ द सेम ट्रान्झॅक्शन ऑर नॉट, म्हणून ते रिलिव्हंट आहे की नाही। हा सेक्शन 6 पूर्वीचा ना आताचा 4। एक इंग्लंडची केस सांगतो म्हणजे तुमच्या अजून ते लक्षात येईल। नवरा बायकोचं भांडण झालंय काही कारणांवरून, आणि त्याला एव्हिडन्स मध्ये पण तिथे तरतूद आहे, भांडण चालू आहे, नवऱ्याने रिव्हॉल्वर काढलाय आणि ही इज अबाउट टू शूट द वाईफ, वाईफ टूक आउट द दॅट इज रिसिव्हर ऑफ द फोन। नवरा आपल्याला मारणार रिव्हॉल्वर रोखून, है ना, आपल्याला मारणार, म्हणून तिने टेलिफोन उचलला आणि प्लीज कनेक्ट मी द ऑपरेटर, ऑपरेटरला काय म्हणते, प्लीज कनेक्ट मी द पोलीस इमिजिएटली। ऑपरेटरला काय म्हणाली ती, पोलिसांना ताबडतोब संपर्क करा। बिफोर ऑपरेटर कुड कनेक्ट द पोलीस, व्हॉइस एंडेड। आता तुम्ही विचार करा ते टेलिफोनचा रिसिव्हर कसं होतं ते, आणि पोलीस केम ऑन द स्पॉट, शी वॉज फाउंड डेड, पुढे ती डेड बॉडी वगैरे नाही। आता मला मरणापूर्वी तिनं टेलिफोन ऑपरेटरशी काय बोलली, प्लीज गेट मी द पोलीस इमिजिएटली, वेदर दिस कन्व्हर्सेशन इज फॉर्मिंग द पार्ट ऑफ द सेम ट्रान्झॅक्शन ऑर नॉट।
टेलिफोन ऑपरेटरची साक्ष निघणार की नाही, ती फॅक्ट इन इश्यू नाहीये. टेलिफोन ऑपरेटरने मारलेलं नाहीये. मुख्य मुद्दा काय, नवराने काय डिफेन्स घेतला, शॉट वेंट ऑफ ऍक्सिडेंटली. वेदर इट वॉज ऍक्सिडेंटल वेदर इट वॉज इंटेन्शनल हा इश्यू आहे. पण तिची साक्ष का घेतली गेली, कारण दॅट वॉज फॉर्मिंग द फॅक्ट दो नॉट इश्यू, फॅक्ट दो नॉट इन इश्यू or though not relevant, but that fact forming the part of the same transaction, therefore it has become relevant. It has become relevant. पुढे नंतर आपल्याला माहिती आहे प्रोव्हिजन्स 14 पर्यंतच्या, 15 ते 25, पुढे 17 ते 31 होतं आपलं. ह्याला ते आपण म्हणतो ना ऍडमिशन. ऍडमिशन बाकी प्रोव्हिजन न सांगता आता काय बदल झालेत आणि काय तरतुदी काढून टाकल्यात. पहा, 2 महत्वाच्या तरतुदी त्याच्यात. एक सेक्शन 2 सबक्लॉज 2. व्हॉट सेक्शन 2 सबक्लॉज 2 प्रोव्हाइड्स that the word and expression which have been used in this अधिनियम but not defined. काय म्हणतो बा, the words and expression which have been used in this अधिनियम but not defined. म्हणजे ज्या संज्ञा किंवा ज्या शब्दांचा अर्थ या अधिनियमात दिलेला नाही, पण ते शब्द इथं वापरलेत, ते शब्द इथं वापरलेत, तर त्यांचा अर्थ कुठं दिलेला आहे. इट इज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 किंवा भारतीय न्याय संहिता किंवा भारतीय नागरिक सुरक्षा अधिनियम संहिता याच्यामध्ये दिलेला आहे. जे शब्द ह्या कायद्यात वापरलेत पण त्यांचा अर्थ मात्र इथं दिलेला नाही, त्याचा अर्थ कुठे दिला ह्या तिन्ही कायद्यामध्ये, तर तो अर्थ तिथं जो दिलेला आहे, द मिनिंग विच इज असाइन्ड टू दोज वर्ड इन दोज ऍक्ट, द सेम मिनिंग इज टू बी गिव्हन टेकन हिअर. म्हणून आम्ही ते शब्दांची व्याख्या दिलेली नाही, कारण त्या शब्दांच्या व्याख्या ऑलरेडी ह्या 3 कायद्यामध्ये आहेत, त्या तुम्ही बघू शकता. समजलं. हा 2 झाला. आणि सेक्शन 61 जो महत्वाचा याच्यात टाकला, कारण तुम्हाला माहिती आमचं सगळं इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आणि डिजिटल रेकॉर्डवर सगळा हा एव्हिडन्स आहे, डिजिटल रेकॉर्ड आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. म्हणून सेक्शन 61 मध्ये आता थोडंसं मागे जातो परत. विच आर द 2 मोड ऑफ प्रूव्हिंग द कंटेंट्स ऑफ द डॉक्युमेंट. दस्तऐवजाचा मजकूर सिद्ध करण्याच्या 2 पद्धती कोणत्या आहेत. विच आर द 2 मोड. फार साधा सोपा प्रश्न विचारला मी. सेक्शन 61 मध्ये जुना काय म्हणलंय, अरे कंटेंट्स ऑफ द डॉक्युमेंट मे बी प्रूव्ह बाय द प्रायमरी एव्हिडन्स और बाय द सेकंडरी एव्हिडन्स. एक तर अव्वल पुरावा देऊन किंवा दुय्यम पुरावा देऊन तुम्हाला दस्तऐवजाचा मजकूर सिद्ध करावा लागेल, बरोबर. मग आता हे जो इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड किंवा डिजिटल रेकॉर्ड याबद्दलच्या ज्या तरतुदी आल्यात, म्हणजे अनवर वर्सेस बशीर ह्या सगळ्या केसेस आपण पाहिल्या. जुन्या ऍक्टचा आपल्याला सेक्शन 65(4) चा तो ॲफिडेविट आपल्याला द्यावं लागलं, सर्टिफिकेट. त्याच्याऐवजी आणि सेक्शन 61 टाकला आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आणि डिजिटल रेकॉर्ड इज नाउ ट्रीटेड ॲज ए प्रायमरी एव्हिडन्स, इज ट्रीटेड ॲज ए प्रायमरी एव्हिडन्स. म्हणून सेक्शन 61 मध्ये परत त्यांनी शब्द सुरुवात केली, नथिंग इन दिस अधिनियम, नथिंग इन दिस अधिनियम शल अप्लाय टू डिनाय, शल अप्लाय टू डिनाय. हा शल शब्द आहे. अप्लाय टू डिनाय द ऍडमिसॅबिलिटी, ऍडमिसॅबिलिटी ऑफ व्हॉट, इलेक्ट्रॉनिक और डिजिटल रेकॉर्ड. मियरली इन एव्हिडन्स, म्हणजे पुराव्यामध्ये तुम्हाला आता इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्ड हा तुम्हाला नाकारता येणार नाही, पुराव्यामध्ये तो नाकारता येणार नाही. पण तिथं परत म्हणलंय ऑन ग्राउंड ऑफ व्हॉट, merely it is a electronic record or merely it is digital record, but subject to section 63. But subject to section
61 जर नीट वाचला, सब्जेक्ट टू सेक्शन 63, आणि परत काय म्हणलं, 3 शब्द आहेत, लीगल इफेक्ट, व्हॅलिडिटी आणि इन्फोर्सेबिलिटी ऑफ दिस इलेक्ट्रॉनिक और डिजिटल रेकॉर्ड लाईक अदर डॉक्युमेंट. काय म्हणलंय? लाईक अदर डॉक्युमेंट, म्हणजे इतर दस्तऐवज जसे असतात तसेच दस्तऐवज म्हणून इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आणि डिजिटल रेकॉर्ड याचा विचार केला जाईल. म्हणजेच ते प्रायमरी एव्हिडन्स मध्ये आले, पण ते सिद्ध करताना 63(4) प्रमाणे आपण सिद्ध करायचं. आपल्याला पूर्वीचाही तो काय होता 65, कोणता होता 65(4), आता 63(4). पण ह्या ऍक्ट मधला तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये शेड्यूल आलंय. शेड्यूल आपण पाहिलं, सगळ्यात शेवटी शेड्यूल असतं, त्याला आपण परिशिष्ट म्हणतो. आणि शेड्यूल पार्ट ए आणि पार्ट बी 2 भागात आहे. तर पार्ट ए काय, टू बी फिल्ड बाय द पार्टी, आणि पार्ट 2 मध्ये टू बी फिल्ड बाय द एक्सपर्ट. टू बी फिल्ड बाय द, आपण पूर्वी 65(4) मध्ये बी सर्टिफिकेट द्यायचो, अफिडेविट द्यायचो की ही प्रिंट मी माझ्या कॉम्प्युटरवरून घेतलेली आहे, तो कंप्यूटर इज रेगुलरली फंक्शनिंग, उसके साथ मैंने कोई छेड़छाड़ नहीं की है, मीच ऑपरेट करतोय, बरोबर आहे. आणि म्हणून आपल्याला ते सर्टिफिकेट द्यावं लागायचं. काय करावं लागायचं? सर्टिफिकेट. आता मात्र आपल्याला ह्या शेड्यूल मध्ये सर्टिफिकेट कसं असावं, पार्टी, पहिलं पार्ट ए मध्ये टू बी फिल्ड बाय द पार्टी, पक्षकाराने ते द्यायचे, आणि ब मध्ये काय म्हणलं, तज्ञ, टू बी फिल्ड बाय द एक्सपर्ट, टू बी फिल्ड बाय द एक्सपर्ट. म्हणून इतकं आता सोपं करून टाकलंय, कारण इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्ड नाकारता येणार नाही. त्याची व्हॅलिडिटी, त्याची इन्फोर्सेबिलिटी आणि त्याचा लिगल इफेक्ट सेम कशासारखा राहणार, इतर दस्तऐवजांसारखाच त्याचा परिणाम राहणार आहे. मी नंतर परत थोडंसं 61, 62 आणि 63 कडे येतो. आता सेक्शन 2(2) वर्ड आणि एक्सप्रेशन, आणि सेक्शन 61 काय, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्डच्या संदर्भात ॲडमिसिबिलिटी. लक्षात ठेवा, म्हणजे तो पुराव्यामध्ये ग्राह्य धरले जातील, पण 63 नुसार ते सिद्ध करावं लागेल, बरोबर, ते नाकारता येणार नाही. आता याच्यात कोणकोणती कलम त्याने डिलीट केली ते सांगतोय, आणि मग थोडा काय याचा कायद्याचा आपण सारांश घेऊ. सेक्शन, आता मी मागाशी 3 पॅरा 10 इंडियाची व्याख्या. पूर्वीच्या ऍक्ट मध्ये 13 व्याख्या, इंटरप्रिटेशन क्लॉज मध्ये 13 व्याख्या आहे, त्यात इंडियाची व्याख्या दिली होती. आता इंडियाची व्याख्या त्यांनी काढून टाकली. म्हणजे व्हॉट इज ओमिटेड, सेक्शन 3 पॅरा 10 डेफिनेशन ऑफ इंडिया दॅट इज ओमिटेड. का ते तुम्हाला माहिती. आता इंडिया इन्क्लूड्स जम्मू काश्मीर आणि लडाख. पूर्वी जम्मू काश्मीर नव्हता ना या देशाचा भाग, म्हणून ते ओमिट केलं. दुसरं 22A एव्हिडन्स ऍक्ट मधला जुना 22A, त्याच्यात ओरल एव्हिडन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड इज रिलिव्हंट. हा 22A होता. 2000 मध्ये आलेली अमेंडमेंट होती, 27 ऑक्टोबर 2000 मध्ये आलेली ती अमेंडमेंट. कुठली? 22A, ओरल ऍडमिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड इज रिलिव्हंट. पण आता 61, 62, 63 मध्ये तरतुदी खूप, the framework is given, total comprehensive framework has been given in this section 3, 61, 62 and 63. म्हणून 22A ची तरतूद काढून टाकली. काय होतं ते? ओरल ऍडमिशन ऑफ द कंटेंट्स ऑफ द इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड इज रिलिव्हंट. ही जी प्रोव्हिजन होती ती काढून का टाकण्यात आली? कारण 61, 62 आणि 63 मध्ये परिपूर्ण तरतुदी दिलेल्या आहे. तिसरी जी प्रोव्हिजन आहे ती सेक्शन 82. आता सेक्शन 82 आपल्याला माहिती आहे, प्रिझम्पशन ॲज टू डॉक्युमेंट. आता प्रिझम्पशन 2 प्रकारचे आहेत हे तर आपल्याला माहिती आहे, प्रिझम्पशन ऑफ द फॅक्ट अँड प्रिझम्पशन ऑफ द लॉ. गृहीतके
त्याला काय म्हणतो गृहीत. काही गोष्टी अशा गृहीत मानायच्या आहेत. प्रिझम्पशन ऑफ फॅक्ट आणि प्रिझम्पशन ऑफ द लॉ. आता प्रिझम्पशन ऑफ द फॅक्ट परत दोन प्रकारच्या, मे प्रिझ्युम आणि शल प्रिझ्युम है ना. मे आणि शल हे अशी दोन वाक्य आहेत. तर मे मध्ये काय, वेन एव्हर इट इज प्रोव्हाइडेड इन दिस अधिनियम दॅट कोर्ट मे प्रिझ्युम द फॅक्ट मीन्स कोर्ट मे प्रिझ्युम द फॅक्ट ॲज प्रूव्ह अनलेस अँड अंटिल इट इज डिस्प्रूव्ह. म्हणजे जोपर्यंत ती बाब विरुद्ध सिद्ध होत नाही तोपर्यंत ती बाब सिद्ध झाली आहे असं मेहरबान न्यायालय गृहीत मानेल. पण शल मध्ये वेन इट इज डायरेक्टेड म्हणलंय, वेन एव्हर इट इज डायरेक्टेड इन दिस अधिनियम दॅट कोर्ट शल प्रिझ्युम अ फॅक्ट मीन्स कोर्ट शल प्रिझ्युम द फॅक्ट ॲज प्रूव्ह अनलेस अँड अंटिल इट इज डिस्प्रूव्ह. पण पुढची ओळ काढून टाकली, मे कॉल फॉर फर्दर प्रूफ. नाही, म्हणजे मे मध्ये डिस्क्रेशन आहे, शल मध्ये डिस्क्रेशन कोर्टाला नाही. म्हणून शल मे हे शब्द वापरले. प्रिझम्पशन ऑफ फॅक्ट आणि प्रिझम्पशन ऑफ द लॉ. आपल्याला ते प्रिझम्पशन ऑफ द फॅक्ट आर रिबर्टेबल. व्हॉट यू मीन बाय रिबर्टेबल? विरुद्ध पुरावा देता येईल. काय करता येईल? म्हणजे तुम्हाला पुरावा विरुद्ध देता येईल. पण प्रिझम्पशन ऑफ लॉ नॉट रिबर्टेबल. त्याला आपण इररिबर्टेबल, विरुद्ध पुरावा देता येईल का? पूर्वीचा आपल्याला इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, भारतीय IPC मधला सेक्शन मध्ये 7 वर्षाच्या आतील मुलाने केलेले कृत्य अपराध नाही. बरोबर? नथिंग इज अन ऑफेन्स विच इज डन बाय द चाइल्ड बिलो द एज ऑफ 7 years. त्या मुलाचं वय 6 वर्षाचं. आताची मुलं, बापाचा रिव्हॉल्वर उचलला आणि शेजारी शर्मा अंकल, भाऊ शर्मा, लिटिल लुडका द्या ना शर्मा को. मुलगा किती वर्षाचा आहे? 6 वर्षाचा. पुरावे आलेत, साहेब याने रिव्हॉल्वरवरून गोळी झाली, याला शिक्षा द्या. त्या आरोपीचा वकील काय म्हणेल? 6 वर्षाचा आहे. आता इथं रिबर्टेबल आहे का इररिबर्टेबल? विरुद्ध काही सिद्ध करता येईल. आणि अरे तो 6 वर्षाचा आहे, तर तिथं म्हणलं ना नथिंग इज अन ऑफेन्स डन बाय द चाइल्ड बिलो द एज ऑफ 7 years. म्हणून त्याला सोडावं लागेल की नाही? सोडून द्यावं लागेल की नाही? त्याला अपराधच म्हणलं जाणार नाही है ना. 7 वर्षाच्या आतील मुलाने. म्हणून आपण प्रिझम्पशन ऑफ फॅक्ट रिबर्टेबल आहे, प्रिझम्पशन ऑफ लॉ इररिबर्टेबल. आता तो 82 जो होता तो कशाबद्दल होता? प्रिझम्पशन ॲज टू डॉक्युमेंट. पण इन रिलेशन टू डॉक्युमेंट ते कुठलं? लंडन मधलं आहे. कुठलं? लंडन मधलं. त्याच्यामध्ये even that presumption of the document that it is admission as to document purported to be document of London. पण ते document without its proof, कशाचं? proof of signature or काय म्हणलं? signature or seal. म्हणजे सही किंवा शिक्का नसला तरी ते प्रिझम्पशन होतं. बरोबर. आणि एक सेक्शन 88 तुम्हाला माहित असेल, प्रिझम्पशन ॲज टू टेलिग्राफिक मेसेजेस, जुना, तो काढून टाकला. काय तो प्रिझम्पशन ऑफ टेलिग्राफिक मेसेजेस? एका फॅमिली कोर्टात मी एक केस चालवत होतो. ओतूरची ती मुलगी होती, पुण्याची, पण ती ओतूरला दिली होती. आमच्या जुन्नरच्या शेजारी ओतूर गाव आहे, भाटे कुटुंबात. ही पुण्याची, ती कुलकर्णी. आता ही पुण्याची कुलकर्णी आणि हिला म्हणलं तू जा खुरपायला शेतावर कामाला. ती जाईल का? 10 लाख हुंडा आण. पण माझे आई वडील गरीब आहे, मी कुठून 10 लाख आणणार? म्हणून तिला एक दिवस आपल्या शेतातले ते औषध मारायचं ना, एंड्रीन वगैरे काहीतरी, ते तिला पाजलं. सासरा तर बेड रिडिंग म्हणजे पॅरालिसिस. नवरा, सासू आणि दीर, इथं नंदन नाहीये, तिघांनी हे काम केलं. तिला विष पाजलं. 3 दिवस बेशुद्ध होती. नारंगावच्या दवाखान्यात ती ऍडमिट होती. आणि नंतर 3 दिवसानंतर शुद्धीवर आली. आईवडील तिला घेऊन आले. ती प्रेग्नंट होती. नशीब त्या फिटसवर काही परिणाम झाला नाही, नाही तर अप्पू राजा वगैरे सारखं नाही झालं. अप्पू राजा पाहिला का तुम्ही? तसं काही झालं नाही. आणि तिने नंतर त्या मुलाला जन्म दिला, ओंकार नावाचा.
आता तिच्या वडिलांनी तार केली, आता मी 88 वर येतोय, तिच्या वडिलांनी जावयाला तार केली, टू म्हणजे नाव आहे जावयाचं, बाळ आणि बाळंतीण सुखरूप आहेत आणि सासऱ्याचं नाव असं. 88 मध्ये काय म्हणलंय की इलेक्ट्रॉनिक आपण म्हणतो टेलिग्राफिक मेसेजेसच्या संदर्भात काय प्रिझम्पशन आहे की ओरिजिनेटर म्हणजे त्या तार खात्याकडून ती तार गेली आहे हे खरंय, ज्याला पाठवली त्याला मिळाली हेही खरंय, फक्त त्याच्यात काय प्रिझम्पशन नाहीये, कोणी पाठवली याबद्दल प्रिझम्पशन नाहीये. कोणी पाठवली, आता उद्या कोणी कोणाला पाठवेल ना, म्हणून सेंडर्स नेमच्या संदर्भात तिथं मात्र प्रिझम्पशन नाहीये. आणि आता हा सगळा सेक्शन 88 इथं मात्र आता काढून टाकला. कशाबद्दल होता? प्रिझम्पशन ॲज टू इलेक्ट्रॉनिक मेसेजेस, टेलिग्राफिक मेसेजेस. आता सेक्शन 113 जुना आपण बघा, 104 ते 113 बर्डन ऑफ प्रूफ, त्याचं 100 पासून तो 114A पर्यंत होता. आता इथं तो 104 पासून सुरू झाला बर्डन ऑफ प्रूफ. शाबितीचे ओझे कुणाच्या खांद्यावर, ऑन होम बर्डन ऑफ प्रूफ लाईज. आपण असं म्हणतो बर्डन इज कॉन्स्टंट, कोणतं ओझं कायम असतं? टू प्रूव्ह इज कॉन्स्टंट, बट who to prove that changes from person to person. Sometimes it is on plaintiff, sometimes it is on defendant, sometimes it is on prosecution, sometimes it is on the accused. तसं पूर्वीचा 105 आरोपीचं म्हणणं की साहेब माय ऍक्ट फॉल्स अंडर जनरल एक्सेप्शन. आता आयपीसी मध्ये त्यावेळेला 76 ते 106 हा जनरल एक्सेप्शनचा टॉपिक होता, तसाच्या तसा कंटिन्यू झाला नवीन ऍक्ट मध्ये. म्हणजे माझं कृत्य सामान्य अपवादात मोडतं साहेब, तर सिद्ध करणं. मिस्टेक ऑफ फॅक्ट आपल्याला माहिती आहे 76, ऍक्सिडेंट ॲज अ डिफेन्स है ना, दैवयोगाने घडलेले कृत्य अपराध होत नाही, साध्या सोप्या भाषेत त्यावेळेचा आपला सेक्शन 80. मग सिद्ध करणं म्हणून कलम 105 मध्ये काय एव्हिडन्स ऍक्ट काय म्हणतं, वेन एव्हर द अक्यूज इज मेकिंग अ स्टेटमेंट बिफोर द मेकिंग सबमिशन बिफोर द कोर्ट, दॅट माय लॉर्ड my act falls under general exception, the burden of proof lies upon the accused. कोणावर आहे तिथं? सामान्य अपवादात माझे कृत्य मोडते असा जर आरोपी बचाव करत असेल तर आरोपीच्या खांद्यावर ते ओझं आहे. त्याने सिद्ध करायचं की सामान्य अपवादात त्याची केस कशी येते. तिथं मात्र प्रिझम्पशन काय वेगळं आहे, ही इज अक्यूज, त्याने गुन्हा केलेला आहे हे न्यायालय गृहीत मानतं. पण तो जर असा बचाव घेत असेल तर त्याने सिद्ध करायचं. तर तिथे 113 सेक्शन होतं बर्डन ऑफ प्रूफ, 100 पासून 114A पर्यंत. तर 113 सेक्शन काय होतं ते आता काढून टाकलंय. काय होतं 113? सेशन ऑफ द टेरिटरी. पहा 1935 चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आला. 1935 आपल्याला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947. घटना लागू कधी झाली? 26 जानेवारी 1950. घटना कोणी बनवली मला काय माहिती नाही बघ. शिवधनुष्य कोणी तोडलं? मराठीचा क्लास चालू होता, इन्स्पेक्टर आले शाळा इन्स्पेक्शनला. त्याने विचारलं मुलांनो मॅडम तुम्ही कसला क्लास घेताय? म्हणलं मी इतिहास शिकवते. बरं आता असं करा मॅडम तुम्ही कॉमन रूम मध्ये जाऊन बसा, मी जरा मुलांचे टेस्ट घेतो. मी काही इतिहासावर प्रश्न विचारतो. तर त्या इन्स्पेक्टरने प्रश्न विचारला, हा मुलांनो सांगा बरं शिवधनुष्य कोणी तोडलं? सगळे शांत, सगळे शांत आहेत. इन्स्पेक्टर चिडायला लागले, आवाज वाढायला लागला, माहित नाही तुम्हाला कोणी उठ तुझं काय नाव? राजू. उठ सांग शिवधनुष्य कोणी तोडलं? ते लागले राहायला, मी नाही तोडलं. मॅडम तुम्ही मराठी शिकवता, मुलांना साधे येत नाही. तो राजू नावाचा मुलगा, त्याला मी विचारलं शिवधनुष्य कोणी तोडलं, चक्क म्हणतो मी नाही तोडलं. मॅडम काय म्हणाल्या, अहो साहेब तो इतका सभ्य मुलगा आहे, तो कसा तोडल? काय करा. अशा प्रकारे बर्डन ऑफ प्रूफ कोणावर आहे? 105 मध्ये आता त्या अक्यूज वर आहे. तो सेक्शन 113 काढून टाकला. त्याच्यानंतर 166 जुना
क्वेश्चन पुट बाय द ज्युरी और असेसर. प्रकरण चालू असताना कोर्टामध्ये न्यायाधीश कोणत्याही क्षणाला कोणत्याही स्टेजमध्ये प्रश्न विचारू शकतात की नाही. साहेब बंद करा तोंड, विचार काय बोलायचं नाही असं म्हणू शकतो का आपण न्यायाधीशांना. तर त्यावेळेला ज्युरी सिस्टीम होती आणि ज्युरी सिस्टम आपल्याकडे 1973ला बंद झाली. सगळ्यात शेवटची ज्युरी सिस्टीम, तुम्ही तो सगळा पिक्चर पाहिलाय, रुस्तुम होते ना ज्युरी सिस्टीम. ती नानावटीची केस है ना, कल्पेबल होमिसाइड वेन अमाउंटिंग टू मर्डर, वेन नॉट अमाउंटिंग टू मर्डर, आणि मग ग्रेव्ह अँड सडन प्रोव्होकेशन, माहिती ना, राग अनावर झाला, नखशिकांत, माझा स्वतःवरचं नियंत्रण संपलं आणि म्हणून त्या भरात माझ्या हातून घटना घडली म्हणून तो खून होत नाही, सदोष मनुष्यवध होईल. आता कल्पेबल होमिसाइड म्हणजे सदोष मनुष्यवध आणि मर्डर म्हणजे खून. आपल्याला नेहमी प्रश्न यायचा ना आयपीसी मध्ये, व्हेन कल्पेबल होमिसाइड इज अमाउंटिंग मर्डर, व्हेन नॉट अमाउंटिंग टू मर्डर. तर त्या 300 मधला त्यावेळचं पहिलंच एक्सेप्शन होते ग्रेव्ह अँड सडन प्रोव्होकेशन. बोला. मग नानावटीच्या केस नंतर 14वा लॉ कमिशनचा रिपोर्ट 1958, 14वा लॉ कमिशनचा रिपोर्ट 1958, आणि त्यांनी त्या लॉ कमिशन मध्ये असा रिपोर्ट दिला होता, अहवाल केंद्र शासनाला, की ही जी कोणती प्रोव्हिजन आहे, ज्युरी आणि हे असेसर मदतनीस प्रकरणामध्ये जे प्रश्न विचारतात, पण तिथं प्रश्न ते विचारतील कोणाच्या परवानगीनं, विथ द लिव्ह ऑफ द जज. कारण जज मध्ये बसलाय, हे सगळे ज्युरी सिस्टीम बसलेली, इकडे 5 इकडे 5 म्हणजे 11 जण, आणि न्यायाधीश मध्ये बसलेले. ते माहिती आहे का, इंग्लंड मधलं एखाद्या कोर्टाचा सीन जर तुम्ही पाहिला असेल पिक्चर मध्ये, तर सगळे ते इकडे बसले तिकडे बसले, सगळे ते कर्ली हेअर, व्हेरी फेअर, आयज आर ब्लू, लवली टू, आणि ते टोप घालायचे ना. तर अशा प्रकारचे ते असेसर आणि ज्युरी यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार होता न्यायालयाच्या, म्हणजे जजच्या परवानगीनं. आता आपल्याकडे ती सिस्टीमच बंद झाली म्हणून प्रश्न संपला. आता ते प्रकरण संपले म्हणून ज्युरी आणि असेसर ही तरतूदच काढून टाकल्यामुळे तो सेक्शन 166 हा रिपील झाला. काय झाला? रद्द. फक्त जज. आता एक सेक्शन ज्याच्यात थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळेल, 166ला मिळतो. एक थोडासे काही बदल सांगतो. 133 सेक्शन जुना, आताचा 138, 133 आणि आताचा 138. 133 मध्ये काय तरतूद होती? सह आरोपीने दिलेल्या साक्षीवरून सह आरोपी, आपल्याला माहिती आहे पूर्वीचा तो एक सेक्शन आपल्याला 30 मध्ये येते. सेक्शन 30 काय होता इंडियन एव्हिडन्स ऍक्टचा? कन्फेशन बाय द को-अॅक्युज, सह आरोपीने दिलेल्या कबुली जबाब. तो रिलिव्हंट कधी होईल? तर त्याला साक्षीदार नाही, तो आरोपीच असला पाहिजे. तो आरोपीच असला पाहिजे. दे आर ट्राईड टुगेदर जॉईंटली, दे आर ट्राईड टुगेदर जॉईंटली, देन ओनली हिज कन्फेशन इज रिलिव्हंट अँड अदर अॅक्युज दे विल ऑल्सो बी पनिश्ड. आता 133 मध्ये फार वेगळी तरतूद होती. 133च्या आधी एक प्रिझम्पशन सांगतो. 114 जुना 1B, तो काय होता? अन अकम्प्लिश इज अनवर्दी ऑफ क्रेडिट. अन अकम्प्लिश इज अनवर्दी ऑफ क्रेडिट अनलेस corroborated in material particular. मराठीत कोणी अर्थ सांगेल का? An accomplice is unworthy of credit unless corroborated in material particular. सांगा ना मराठीत अर्थ सांगा. अकम्प्लिश म्हणजे सह आरोपी. सह आरोपीच्या कथनावर विश्वास ठेवता येणार नाही जोपर्यंत त्याला इतर पुराव्याने पुष्टी मिळत नाही. जोपर्यंत त्याला इतर पुराव्याने पुष्टी मिळत नाही. आणि 133 काय होता माहितीये का? जरी इतर पुराव्याने पुष्टी मिळत नसेल तरी दिलेली शिक्षा बेकायदेशीर होणार नाही.
conviction is not illegal even though his testimony is uncorroborated. अहो फासावरच लटकायचं ना. म्हणजे सह आरोपीने दिलेला कबुली जबाब किंवा साक्ष याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही. का विश्वास ठेवता येणार नाही? अरे जो अपने दोस्तों का ना हुआ वो पुलिस का कैसा होगा, वो जज का कैसा होगा. एक ही थाली में खाना खाते थे, उसी थाली में छेद किया ना. म्हणून तर म्हणतो त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही अनलेस इट इज करबोरेटेड इन मटेरियल पर्टिक्युलर. म्हणून त्याच्यात ते इलस्ट्रेशन दिले हाऊ इट इज त्याला म्हणतो ना इरिबटेबल. 114 मध्ये जेवढे प्रिझम्पशन पूर्वी दिले होते ते सगळे रिबटेबल आहे. रिबटेबल म्हणजे काय? विरुद्ध पुरावे देता येईल. कोर्ट मे प्रिझ्युम म्हणले. काय म्हणले? मे प्रिझ्युम. म्हणून त्या 114B कसं ते हे होईल? इलस्ट्रेशन दिले. त्यात इलस्ट्रेशन असं दिलंय अ ब क हे 3 आरोपी आहे. गुन्हा करताना अ ब क आणि आपण ड घेऊ हे 4 आरोपी आहे. गुन्हा करताना पुलिसांना खबर मिळाली. पुलिस है ना मौके वारदात पे पुलिस आके पहुंची है स्पॉटला. त्यातले हे आरोपी पळू लागले. एक आरोपी डी हा पळून जाण्यात यशस्वी झाला पण ह्या तिघांना पकडलं. अ ब क या तिघांना पकडलं आणि ह्या तिघांना वेगवेगळ्या पोलीस कस्टडीत आहे. अ ला एका वेगळी पोलीस कस्टडी, ब ला वेगवेगळ्या खोलीत, क ला वेगळ्या खोलीत. आता संध्याकाळी आहे ना नेहमीप्रमाणे इंटरोगेशन पूछतात. मग त्या पोलीस अधिकाऱ्याने अला विचारलं सांग कोण होता तो? तो पळून गेलेला तुमच्या जोडीदाराचं नाव काय? सांग. नाही साहेब मारू नका साहेब सांगतो त्याचं नाव डी. मग राहतो कुठं? अमुकामे पेठेत राहतो. ठीक. त्याने त्याचं नाव सांगितलं, पत्ता दिला वगैरे सगळं दिलं. नंतर पोलीस ऑफिसर बीच्या खोलीत गेले. सांग तो पळून गेलेला त्याचं नाव काय? त्याने पण तेच नाव डी सांगितलं, त्याचा पत्ताही तो सांगितलं. शेवटी सी खोलीमध्ये त्या तिसरा सी त्यानेही तेच नाव सांगितलं, त्याचा पत्ताही तोच सांगितला. मला सांगा एकत्र येण्याची संधी मिळाली होती का? किंवा असं काही ते विचार करून आले जर पोलिसांनी आपल्याला पकडलं आणि आपण तिघे पकडले जाणारे हा सुटणारे असं काही झालं होतं का? असं काही ठरलं होतं का? आणि जर आपल्याला पोलिसांनी विचारलं तर आपण डीचं नाव सांगायचं असं काही पूर्वी त्यांचा काही कट झाला होता का? आता विश्वास ठेवावा लागेल की नाही? कारण यांना संधी आली का अटक केल्यानंतर एकत्र येण्याची? नाही. म्हणून ते पुढे कसं प्रिझम्पशन इज रिबटेबल आहे. आता 133 मध्ये जी तरतूद होती त्याच्यात आता काय बदल केला सांगतो. कन्व्हिक्शन ऑन द टेस्टामोनी ऑफ द अकम्प्लिश सह आरोपीने दिलेल्या जबाबावरून कथनावरून दिलेली शिक्षा ही व्हॅलिड होईल. पण कधी? इफ इट इज करबोरेटेड. टेस्टामनी म्हणजे ते काय? त्याने दिलेला पुरावा याला पुष्टी मिळाली पाहिजे ना. आपण सांगा डाईंग डिक्लेरेशन आता तो 26 मध्ये आलाय, पूर्वीचा 32. वेदर डाईंग डिक्लेरेशन इज अ सबस्टॅन्टिव्ह पीस ऑफ एव्हिडन्स. तर आपल्याला सगळ्याला माहिती आहे इट इज नॉट अ सबस्टॅन्टिव्ह पीस ऑफ एव्हिडन्स. केवळ चिठ्ठीत नाव आहे. मन लटकायचं का? सुसायडल नोट मध्ये नाव आहे की याच्या छळाला कंटाळून आम्ही आत्महत्या करत आहोत म्हणून त्या चिठ्ठीवरून फाशी द्यायची का? देणार का साहेब? आहेत का तुमच्याकडे असे न्यायाधीश घरी पाठवण्यासारखे? म्हणून तर 3 वर्षाची प्रॅक्टिस आता कंपल्सरी झाली. कळलं का? म्हणून 3 वर्षाची प्रॅक्टिस कंपल्सरी आली. ह्या बार काउन्सिलचा पण निर्णय होता. म्हणजे 2004 ला ज्या वेळेला भोसले हे चेअरमन होते त्यावेळेला हा निर्णय आम्ही घेतला होता. ही जे नवीन ज्युडिशरीमध्ये येतात एकही दिवस काळा कोट घातला नाही आणि मग वकीलपत्र दाखल केलं अदर साइड टू से. अरे काय चाललं? पुर्सीस अदर साइड टू से. अहो साहेब ती पुर्सीस आहे. म्हणजे असे ज्या वेळेला न्यायाधीश करायला लागले त्यावेळेला कमीत कमी निदान 3 वर्ष
खरं पाहिलं तर ती सुद्धा फार कमी आहे, हे ना. कारण ही जे नवीन, आणि पण एकदा ते खुर्चीवर बसल्यावर ती डोक्यामध्ये हवा जाते ना. 50 वर्षाची प्रॅक्टिस झालेला वकील आर्ग्युमेंट करतोय आणि हे 4 दिवस झाले खुर्चीवर बसून. कायद्याचा गंध नसतो, इतका सिरियसनेस. मग एका प्रकरणात त्या वालचनगर इथं इस्लामपूरला, आता ते सिनियर वकील, वय त्यांचं 75-76 असेल, माझं आता 71 चालू आहे. ते आपले असं पाय वगैरे नीट वेरा, त्यांनी असा स्टुलावर पाय ठेवला, नीट वेरा, माझ्याकडे बघा. मग का गाणं गायचं का वकिलांनी? बघत राहू दे तुझ्याकडे, आज कल्पित भेट घडे, भेट घडे. काय न्यायाधीशांच्या डोळ्यात तुम्ही माझ्याकडे का पाहता परत? आता कोणाकडे पाहू? मी तुमच्यावर कंटेम करेल. अरे काय कंटेम करणार तुम्ही? वकिलांनी युक्तिवाद करताना कोणाच्या डोळ्याकडे पाहायचं? डोळा मारलेला नाहीये साहेब, नुसतं पाहिलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारचे जर वर्तणूक करायला लागले, महिला जज होती, फ्रेशर जाऊ द्या. तर आता मात्र सह आरोपीने दिलेल्या कबुली जबाबामुळे दुसऱ्या सह आरोपीला होणारी शिक्षा ही कायदेशीर असेल, मात्र त्याला इतर पुराव्याने पुष्टी आलेली असावी. इट मस्ट बी सपोर्टेड. म्हणून तर त्यांना करोबोरेटेड बाय अदर एव्हिडन्स. पूर्वी काय होतं, इव्हन दो इट इज बेस्ड ऑन अनकरोबोरेटेड. अरे काय अनकरोबोरेटेड म्हणजे मरणारच ना तो. म्हणून 114 ब आणि 133 मधला नेहमी वाद असायचा, तरी न्यायाधीश मात्र 114 ब प्रमाणे चालायचे, 133 प्रमाणे चालायचे नाही. आता त्या 133 मध्येच हा बदल करून टाक. आता सेक्शन पूर्वीचा आपण 55ला मेन कॅरेक्टर रिलिव्हन्स, शेवटचा ग्राउंड होता आपलं कॅरेक्टर रिलिव्हन्सी मध्ये कॅरेक्टर. आता काय झालं, तो 50ला संपला. आता 51 मध्ये आणि 52 मध्ये तुम्हाला द फॅक्ट ऍडमिटेड नीड नॉट बी प्रूव्ह. पूर्वीचा 56 जस्ट त्या लॉर्ड स्टीफनने जे पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये त्याने लिहिलंय, काही गोष्टी सूर्यप्रकाशासारख्या इतक्या स्पष्ट असतात की ती सिद्ध करण्याची काही गरज नसते, है ना. आई मला आरसा दे ना. का ग? मला बांगड्या भरायच्यात. बांगड्या भरायला आरसा लागतो का? है ना. सिंदूर की बात अलग. म्हणून काही दॅट देर आर सर्टन फॅक्ट विच आर सो नोटोरियस दॅट इज रिक्वायर नथिंग, इट्स अ क्रिस्टल. आणि म्हणून पूर्वीचा सेक्शन 56 तो आत्ताचा आहे 51, की तो 51 मध्ये काय म्हणलं, कोर्ट हॅज टू टेक द ज्युडिशियल नोटीस ऑफ द फॅक्ट. म्हणजे मेहरबान न्यायालयांना त्या बाबीची स्वतःहून दखल घ्यावी लागेल. बरोबर आहे, एकच वाक्य. कोर्ट हॅज टू टेक ज्युडिशियल नोटीस ऑफ सर्टन फॅक्ट. आणि विच आर दोज फॅक्ट? त्या 52 मध्ये, पूर्वीचा 56 मध्ये, 57 मध्ये, आणि त्याच्यामध्ये 13 फॅक्ट दिल्या होत्या. किती फॅक्ट? 13. आता याच्यामध्ये ह्या 52 मध्ये सबक्लॉज 2 जो आलाय त्याच्यामध्ये इंटरनॅशनल अग्रीमेंटच्या संदर्भात, कन्व्हेन्शन, आंतरराष्ट्रीय करार होतात, आपण त्याला ट्रीटी म्हणतो. मला वाटतं सगळ्यांना पब्लिक इंटरनॅशनल लॉ माहिती आहे. व्हॉट आर द सोर्सेस ऑफ द इंटरनॅशनल लॉ, त्याच्यामध्ये आपण कन्व्हेन्शन असं होतं, मल्टीलॅटरल कॉन्ट्रॅक्ट कन्व्हेन्शन. तर या ट्रीटी 2 देशामध्ये झालेला करार किंवा आंतरराष्ट्रीय ज्या काही संस्था आहेत, जनरल असेंब्ली. मोदी गेले का परवा? कोणाला पाठवून दिलं? आपल्या परराष्ट्र मंत्र्याला पाठवून दिलं, जय जय शिव शंकर, त्यांना पाठवून दिलं ना. मोदीने का नाही गेले? मोदी कारण व्हाईस प्रेसिडेंटची इलेक्शन होती ना, चक्रव्यूह रचायचा होता ना. मग आता मी नाही बोलत, तर शेवटी आणला निवडून, आणला ना. मोदीनं जनरल असेंब्लीमध्ये जाण्याचा निर्णय, UN त्यावेळेला हे होते, तर ते गेले नाही.
आता जनरल असेंब्लीमध्ये जे निर्णय घेतले जातात ते सर्व देशांवर, युनोचे जे जे सदस्य आहेत त्यांच्यावर बंधनकारक आहे. युनो आम्हाला युनो माहिती आहे, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन. आणि म्हणून जनरल असेंब्ली, सिक्युरिटी काउन्सिल, आपण ILO वगैरे म्हणतो. ILO काय लॉंग फॉर्म? इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. आणि जर एखाद्याला विचारलं ILOचा अर्थ नाही माहिती, ILU लगेच पडदिशी सांगणार. ILU पडदिशी सांगणार, पण ILO मात्र सांगता येणार नाही. म्हणजे या संघटनाने घेतलेले निर्णय जे देश त्या संघटनेचे सदस्य आहेत त्यांच्यावर बंधनकारक आहे. म्हणून जर असा काही करार झाला असेल उभय राष्ट्रांमध्ये, तुम्हाला आता रेसिप्रोसिटी माहिती आहे का? आपली मुलं इंग्लंडला जाऊन LLB करून आली, इथं प्रॅक्टिस करू शकतात का? आपल्याकडची मुलं इथं LLB केलं आणि प्रॅक्टिस इंग्लंडमध्ये करू इच्छितात तर करू शकतात का? तर रेसिप्रोसिटी काय? आमच्या मुलांना तुम्ही परवानगी दिली तर तुमच्या मुलांना आम्ही, जैसे को तैसा, त्याला आपण रेसिप्रोसिटी म्हणतो. म्हणून दोन देशामध्ये असे काही करार होतात. जसं आपल्याला माहिती आहे पुऱ्या जुन्या एवढ्याच IPC मध्ये इंट्रा टेरिटोरियल आणि एक्स्ट्रा टेरिटोरियल आठवतं? ए इज अ सिटीजन ऑफ इंडिया, ही कमिटेड अ मर्डर इन युगांडा, हे उदाहरण होतं. दुसऱ्या देशात अपराध केला आणि इथं पळून आला तर भारताच्या कोर्टाला त्याला शिक्षा देता येईल का? हो. एक्स्ट्राडिशन ट्रीटी, देशामध्ये त्याला आपण म्हणतो प्रत्यार्पण करार, गुन्हेगार देवाणघेवाण करार. दाऊद काय येत नाही आपल्याकडं. जरी गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते, 1 महिन्यात मुसक्या बांधून आणतो दाऊद इब्राहिम. गोपीनाथ मुंडे गेले, पण दाऊद अजून आलाय का आपल्याकडं? कारण आपल्याकडं एक्स्ट्राडिशन ट्रीटी नाही ना. मग विजय मल्ल्या म्हणलो मी, परत नीरव मोदी म्हणतो, सब मोदी चोर क्यों है, असं नाही म्हणत मी. राहुल गांधी सारखं स्टेटमेंट नाही करत. पण हे सगळे यांनी इतके आर्थिक घोटाळे केले, कोट्यावधी रुपये घेऊन गेलेत. आणि या दोन देशांमध्ये हा ट्रीटीचा करार, म्हणजे त्याला आपण एक्स्ट्राडिशन ट्रीटीचा करार असूनही आज आपण काही करू शकत नाही. हे ह्या सरकारचं काय दुर्दैव नाही म्हणत नाही, हे सरकार या बाबतीत पूर्ण अपयशी ठरलेलं आहे. एनिवे, मग सेक्शन 52 मध्ये आपला विषय काय होता? सेक्शन 52, फॅक्ट ऑफ विच द कोर्ट कॅन टेक ज्युडिशियल नोटीस. तर ही कोर्ट कॅन टेक द ज्युडिशियल नोटीस ऑफ इंटरनॅशनल कन्व्हेन्शन, ट्रीटीज, इवन between the 2 or more state, and even that can be produced in the Supreme Court or High Court. ते काय बारामतीच्या कोर्टात नाही येणार. बघा, या दोन देशामध्ये करार झालेला आहे साहेब, काहीतरी करा. आणि हे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये जाणार, आणि हे देशांतर्गत वाद आहेत ना, कळलं? ते सुद्धा कोर्ट कॅन टेक ज्युडिशियल नोटीस. मग काही शब्द पहा, सम ऑफ द वर्ड हॅव बीन रिपील्ड इन दिस ऍक्ट, काढूनच टाकले. हा सेक्शन जो मी म्हणत होतो 52, आणि पूर्वीचा तो सेक्शन होता 57, फॅक्ट ऑफ विच द कोर्ट कॅन टेक ज्युडिशियल नोटीस. त्याच्यामध्ये काय काय होतं? पार्लमेंट ऑफ ग्रेट ब्रिटन, बरं. क्राउन्स रिप्रेझेंटेटिव्ह, बरं. लंडन गॅझेट, बरं. क्राउन्स प्रिंटर, अरे क्राउन्स प्रिंटर, आता हे रिलिव्हंट आहेत का? स्वातंत्र्य म्हणून आता जवळजवळ 80 वर्ष झालीत आपल्याला, आणि म्हणून ते सगळे शब्द काढून टाकले. डोमिनियन किंवा रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द क्राउन किंवा क्राउन्स प्रिंटर. आता शिकवताना पण म्हणायचं राणीचा प्रिंटर, त्याच्यावरून काढलेली प्रिंट. म्हणून हे जे सगळे शब्द आता आउटडेटेड झाले, इररिलिव्हंट झाले. बॅरिस्टर, आणि म्हणून आता ह्या लँग्वेज ऑफ दिस अधिनियम इज मॉडर्नाइज. कोणते 3 शब्द होते? प्लीडर, बॅरिस्टर आणि अटॉर्नी. हे सगळे शब्द काढून टाकले. वकील पत्र असू नये, अजूनही VP अजून म्हणतो, पण वकील, प्लीडर, बॅरिस्टर
हे शब्द आज मितीस कालबाह्य झालेले आहेत आणि म्हणून ते काढून टाकले आणि सगळ्या ठिकाणी ॲडव्होकेट, आपल्याला माहिती आहे ॲडव्होकेट ॲक्ट 1961, सगळ्या ठिकाणी ॲडव्होकेट हा शब्द आला. समजते ना हे? मग याच्यामध्ये डॉक्युमेंटची जी व्याख्या आहे त्याच्यात खूप बदल झाला. आता पूर्वीची डॉक्युमेंटची जी व्याख्या आहे, दस्तऐवज म्हणजे काय? डॉक्युमेंट मीन्स इनक्लूड नाही म्हणले. डॉक्युमेंट मीन्स एनी मॅटर एक्सप्रेस और डिस्क्राईब. मी जुनी व्याख्या सांगतो. एनी मॅटर एक्सप्रेस और डिस्क्राईब ही कार्यकारिणी प्रसाद वासंती, अरे वा, हे आता कंपल्सरी झाले. भगवानराय खारतुडे, सगळं सर्व कार्यकारिणीची नावं आहेत. ही जुनी कार्यकारिणी मला वाटतं बारामतीची आहे ना. 2022ला कोण कोण अध्यक्ष होते, म्हणजे सगळ्या अध्यक्षांचीच नावं नाही फक्त. तर मला सांगा हे डॉक्युमेंट आहे की नाही? हे तालुका विधी मोफत कायदे विषयक मार्गदर्शन हे जे काही लिहिलंय हे डॉक्युमेंट आहे का? हे माझं नाव लिहिलंय हे डॉक्युमेंट आहे का? सो डॉक्युमेंट मीन्स एनी मॅटर एक्सप्रेस और डिस्क्राईब अपॉन एनी सबस्टन्स, अपॉन एनी सबस्टन्स फळ्यावर, बाय मीन्स ऑफ लेटर, फिगर और मार्क. आता हे लेटर आहे ABCD, हे फिगर आहे ना, और मार्क्स म्हणजे काही खूण असेल. 3 शब्द वापरले, लेटर, फिगर और मार्क्स, और बाय मोर दॅन वन ऑफ दोज मीन्स. कशासाठी? इंटेंडेड टू बी यूज और विच मे बी यूज फॉर द पर्पज ऑफ रेकॉर्डिंग ऑफ दॅट मॅटर. आता मात्र डॉक्युमेंटच्या व्याख्येत काय बदल केला? तर डॉक्युमेंट मीन्स परत तेच एनी मॅटर एक्सप्रेस और डिस्क्राईब अपॉन एनी सबस्टन्स, हे 3 शब्द आहे. बाय मीन्स ऑफ, ते 3ही शब्द आहे. लेटर, फिगर और मार्क्स, और डॉक्युमेंट मीन्स एनी मॅटर एक्सप्रेस और डिस्क्राईब, आणि त्याच्या पुढे एक शब्द घातला और अदरवाइज रेकॉर्डेड. त्याच्या पुढे काय शब्द सांग? पहिला काय होतं? एक्सप्रेस और डिस्क्राईब, एक्सप्रेस और, आता काय शब्द और अदरवाइज रेकॉर्डेड. म्हणजे आपल्याला ईमेल येतो है ना, ते पण येतात ना आता इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स, अदरवाइज रेकॉर्डेड असा शब्द आला. आणि बाय मीन्स ऑफ व्हॉट? लेटर, फिगर और मार्क्स, और बाय एनी अदर मीन्स. पहिले 3च मीन्स होते, 3 शब्द होते. आता मात्र त्याच्यात एक अजून ऍड केला, बाय एनी अदर मीन्स. परत कशासाठी? इंटेंडेड टू बी यूज और मे बी यूज फॉर द पर्पज ऑफ रेकॉर्डिंग ऑफ दॅट मॅटर, हे शब्द तसाच ठेवला. आणि पुढं ही डॉक्युमेंटच्या व्याख्येमध्ये और अदरवाइज रेकॉर्डेड, एक्सप्रेस और डिस्क्राईब, पण इथेही मार्ग असू शकतात ना. एक्सप्रेस और डिस्क्राईब बाय अदर, काय म्हणलं त्याने? रेकॉर्डेड बाय अदर मीन्स. आणि पुढे काय म्हणलं? और बाय एनी अदर मीन्स. लेटर, फिगर आणि मार्क याच्यापेक्षा बाय एनी अदर मीन्स पण असू शकतं. आणि मग आपल्याला माहिती आहे त्या डॉक्युमेंटच्या व्याख्येमध्ये रायटिंग इज अ डॉक्युमेंट, वर्ड प्रिंटेड इज अ डॉक्युमेंट, वर्ड प्रिंटेड, लिथोग्राफ, फोटोग्राफ डॉक्युमेंट, अ प्लॅन और अ मॅप इज अ डॉक्युमेंट, इन्स्क्रिप्शन ऑन द मेटल ऑर द स्टोन, आपण शिळालेख म्हणतो, ताम्रलेख म्हणतो, इवन दॅट इज ऑल्सो डॉक्युमेंट. अँड कॅरिकेचर इज अ डॉक्युमेंट. आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॅरिकेचर? बोला सरकार, बोला ना. वा, व्यंगचित्र. आपण आधी असे नव्हता. व्यंग करत नाही मी, पण त्याच्यावर एक जोक सांगतो. कॅरिकेचर. नारायण राणे हाकलल्यानंतर शिवसेनेतून लोक कशात गेले? काँग्रेसमध्ये. काँग्रेसमध्ये गेल्यानंतर विलासराव देशमुख त्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि नारायण राणेंची सारखी चुळबुळ चुळबुळ, कारण ती खुर्चीच तशी आहे ना, मुख्यमंत्र्याची खुर्ची आपल्याला कधी मिळते है का नाही? मग त्यांचे दादा असो, मी पण दादासारखाच आशावादी बर का. 2004 ते 2025 3दा व्हाईस प्रेसिडेंट झालो. दादा किती वेळाला मुख्यमंत्री झालेत? काय विचार? दादा किती वेळा झाले
बरं, दादाचे कार्यकर्ते आहेत, बोला सुहेल. उपमुख्यमंत्री कितीदा झालेत? मग मी विचार करतो, मी 3 वेळेला व्हाईस प्रेसिडेंट झालो, काय बिघडलं? आशावादी. हा, हे पहा, मी मागत नाही खोकरे साहेब, मी आहे स्वाभिमानी. आपल्याला ते जमत नाही. आता तेच म्हणायला लागले, नाही पठाण सर तुम्हाला करायला पाहिजे. करा, नाही तर लोकच विचारतील तुम्हाला, लाजा वाटल्या पाहिजे की माणूस 2004 पासून 2025-21 वर्ष झाली तो व्हाईस प्रेसिडेंट म्हणून राहतो. मी तुम्हाला बोलणार नाही, तुम्हाला काय निर्णय घ्यायचा घ्या. अर्थात सगळीकडे राजकारण आहे, तो भाग वेगळा, जाऊन द्या, त्याच्याबद्दल नंतर चेअरमन झाल्यावर येईल. त्यावेळेला आपला दुसरा विषय, व्याख्यानाचा दुसरा विषय. तर विषय काय होता आपला? नारायण राणे. बरं, काँग्रेस मध्ये आल्यानंतर त्यांची चुळबुळ सुरू झाली आणि एकाने विलासराव देशमुखना प्रश्न विचारला, अहो ते नारायण राणे सारखे चुळबुळ का करतात तो? तर विलासराव फार विनोदी, म्हणे ज्याला म्हणतो ना स्वभाव, तर त्याने म्हणलं, ते काय झालं, तिकडून इकडे आले ना, तर त्याने म्हणले नववधू प्रिया वावरते. विलासराव काय म्हणले? नववधू प्रिया बावरते. वेळ लागणारच ना, बाहेरून सासरी आल्यानंतर इतर उळायला थोडा वेळ लागणारच आहे. दुसऱ्या दिवशी प्रभात मध्ये आपल्या सामनामध्ये फ्रंट पेजला नारायण राणे, नऊवारी साडी, नाकात नथ, एवढं मोठं कुंकू आणि खाली लिहिले नववधू प्रिया बावरते, वेदर इट इज अ डॉक्युमेंट. आता जसं सरकारने सांगितलं, व्यंगचित्र हे सुद्धा डॉक्युमेंट आहे. आणि साहेबांचं पण व्यंगचित्र काढलं जायचं ना, है ना, हे ठरलेलं आहे. मग इंदिरा गांधीचं नाक, त्या लालू प्रसादचे ते केस, हे ठराविक आहे. तुम्हाला जर लक्ष्मण आठवत असं, आर के लक्ष्मण व्यंगचित्रकार, तर व्यंगचित्र हे सुद्धा काय आहे? डॉक्युमेंट. पण आता याच्यामध्ये जो 6वा पान टाकला त्यांनी, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड, मग ते कशावर असेल? स्टोअर, कॉम्प्युटर, ईमेल, आपण म्हणतो वेबसाईट, हे जेवढे जेवढे शब्द वापरले जातात ते सुद्धा डॉक्युमेंट आहेत. ते सुद्धा डॉक्युमेंट आहेत. आता स्मार्टफोन, त्याच्यावर काय, म्हणजे जे काही इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आणि डिजिटल रेकॉर्ड आहे ना, ते सुद्धा डॉक्युमेंटच्या व्याख्येमध्ये आले. आता त्यांनी परत डेफिनेशन ऑफ एव्हिडन्स इज ऑल्सो एक्सपांडेड. पुराव्याची व्याख्या सुद्धा त्यांनी थोडी व्यापक करून टाकली. पूर्वीचा जो सेक्शन होता, आता एव्हिडन्स मीन्स, दोन भागात आहे. एव्हिडन्स मीन्स एनी स्टेटमेंट, आपण म्हणतो स्टेटमेंट, एनी स्टेटमेंट मेड बाय द विटनेसेस, परमिटेड बाय द कोर्ट or required to be made by witnesses in relation to fact under inquiry known as oral evidence. पक्षकाराने कोर्टाच्या समोर जसं आपण साक्षी पुरावे घेतो, दिलेली साक्ष हा तो तोंडी पुरावा आहे. आणि दुसरं, एनी डॉक्युमेंट इन्क्लुडिंग इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड प्रोड्यूस फॉर द इन्स्पेक्शन ऑफ द कोर्ट नोन ॲज डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. आता काय व्याख्या केली पहा, एव्हिडन्सची व्याख्या थोडी व्यापक केली. इथं म्हटलं एव्हिडन्स मीन्स अँड इन्क्लूड्स. ज्या वेळेला एखाद्या व्याख्येची सुरुवात मीन्स अँड इन्क्लूड्सने होते, तर त्याला म्हणायचं ही व्याख्या स्पष्टीकरणात्मक आहे, ही तंतोतंत नाही. इट इज नॉट प्रिसाइज, इट इज नॉट एक्झॉस्टिव्ह डेफिनेशन. म्हणजे उद्या त्यात बदल होऊ शकतो. आता तुमच्या लोकांमध्ये लग्नाची तिथं यादी बनवली जाते, बरोबर. मग ते स्वास्तिकचं निशाण वगैरे, इतकं जेवण, इतक्या लोकांचं जेवण, इतकं मुलीच्या अंगावर सोनं टाकणार, लिहितात की नाही? यादी बनवतात की नाही? बनवतात ना. यादीप्रमाणे लग्न झालं, पण नवरदेव म्हणला आमच्या माझ्या सगळ्या मित्रांना आईस्क्रीम पाहिजे. आईस्क्रीम लिहिली होती का न यादीत? तसं मीन्स अँड इन्क्लूड्स. त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो.
म्हणजे ते हे नवरदेवाचं जसे मागणी आहे शेपूट असतं ना तसं हो आइसक्रीम तो उसमें लिखा नहीं था बारातियों का पसंद वो क्या स्वागत कैसा पान पराग से किया जाए ती जाहिरात आहे ना म्हणजे त्याचं कुठं लिहिलेलं होतं ते लिहिलेलं नाही पण उद्या त्यात बदल होऊ शकतो आता एव्हिडन्सची व्याख्या एव्हिडन्स मीन्स अँड इन्क्लूड्स ऑल स्टेटमेंट पुढे काय म्हणलंय ऑल स्टेटमेंट इवन स्टेटमेंट गिवन इलेक्ट्रॉनिकली काय शब्द आला स्टेटमेंट गिवन इलेक्ट्रॉनिकली जस्ट गिव्ह मी द एक्झाम्पल सरकार स्टेटमेंट आणि उगाच मी येऊन बसलो राहो statement given electronically. Who can give this electronically statement? Maybe accused आरोपी जेलमध्ये तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वर चाललाय that statement given by the accused electronically की नाही even by witness even by victim or even by expert because that statement is given electronically. Such statement are known as oral evidence. बरं हे स्टेटमेंट कसे परमिटेड बाय द कोर्ट or required to be made by witnesses and such statements are known as oral evidence. तोंडी पुराव्यामध्ये काय आली ओळ स्टेटमेंट गिवन इलेक्ट्रॉनिकली आता पुढे आणि ऑल डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये पुढे आलं 2000च्या अमेंडमेंट मध्ये ते होतं पण त्याच्या पुढे परत टाकलंय अँड डिजिटल रेकॉर्ड ऑल इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड और डिजिटल रेकॉर्ड प्रोड्यूस फॉर द इन्स्पेक्शन ऑफ द कोर्ट सच एव्हिडन्स इज नोन ॲज डॉक्युमेंटरी एव्हिडन्स त्याला डॉक्युमेंटरी म्हणजे दोन व्याख्या टू डेफिनेशन इन दिस न्यू अधिनियम हॅव बीन एक्सपांडेड वन इज डॉक्युमेंट अँड वन इज एव्हिडन्स त्या दोन्ही व्याख्या बदलल्या बाकीच्या व्याख्या तशाच आहेत आता मी मगाशी तुम्हाला सेक्शन एक्सच सांगितलं बरोबर कशाबद्दल येतो परत एकदा आपण मागे येतोय विच आर द टू मोड ऑफ प्रूव्हिंग द फॅक्ट मे बी प्रूव्ह आयदर बाय ओरल और डॉक्युमेंटरी एव्हिडन्स बट कंटेंट्स ऑफ द डॉक्युमेंट मस्ट बी प्रूव्ह बाय प्रायमरी और सेकंडरी एव्हिडन्स मग प्रायमरी एव्हिडन्स मध्ये जो पूर्वीचा सेक्शन 61 होता तो काय आहे की डॉक्युमेंट व्हॉट इज प्रायमरी एव्हिडन्स प्रायमरी एव्हिडन्स मीन्स द डॉक्युमेंट इटसेल्फ प्रोड्यूस फॉर द इन्स्पेक्शन ऑफ द कोर्ट अव्वल पुरावा कशाला म्हणावं तर ओरिजिनल दस्त न्यायालयाच्या अवलोकनार्थ फॉर द इन्स्पेक्शन ऑफ द कोर्ट ओरिजिनल आणि नंतर 3 एक्सप्लेनेशन दिलेले when the document is executed in several parts each part is the primary evidence of the next when the document is executed in counterpart then the counterpart is a primary evidence against the person executing the same हे 3 and when the document is prepared or made from the uniform process मग प्रश्न आला कार्बन कॉपी हा प्रायमरी एव्हिडन्स आहे का सेक्शन 62(2) जुना कार्बन कॉपी आता आपल्याला माहिती आहे की पृथ्वी सिंगची केस जी होती त्याच्यात 11 वर्षाच्या मुलीवर रेप झाला मुलगा 18 वर्षाचा आहे बोथ ऑफ देम वेर सेंट फॉर मेडिकल एक्झामिनेशन इन द हॉस्पिटल आता त्यात जो इंजुरी सर्टिफिकेट बनवलेला आहे डॉक्टर मिसेस वधवा यांनी कार्बन कॉपी ठेवतात ना आणि कार्बन कॉपी काढून वरची जी कॉपी आहे ती आयोकडे म्हणजे सरकारच्या ताब्यात तो झाला प्रायमरी पण ती जी इंजुरी सर्टिफिकेट होतं ते सर्टिफिकेट पोलिसांकडून हरवलेलं आहे मग प्रश्न उपस्थित झाला वेदर कार्बन कॉपी इज अ प्रायमरी एव्हिडन्स आणि तिथं कोर्टाने सांगितलं यस बिकॉज इट इज मेड बाय वन युनिफॉर्म प्रोसेस हा एक्सप्लेनेशन 3 समजलं आता काय केलं याच्यामध्ये अजून 4 एक्सप्लेनेशन जोडले नवीन कायद्यामध्ये आणि संपूर्ण 4ही प्रकरणे ज्याला प्रायमरी एव्हिडन्स मध्ये कोणाला टाकलं
इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आणि डिजिटल रेकॉर्ड हे सुद्धा प्रायमरी एव्हिडन्स आहे. कळलं? म्हणजे त्यांनी आता 4, तुम्ही जर नीट तो ऍक्ट वाचला तर. परत दुसरं म्हणजे व्हॉट इज प्रायमरी एव्हिडन्स. कंटेंट्स ऑफ द डॉक्युमेंट मस्ट बी प्रूव्ह बाय द प्रायमरी एव्हिडन्स तुम्ही म्हणता ना, हे प्रायमरी एव्हिडन्स मध्ये त्यांनी अजून 3 नवीन एक्सप्लेनेशन टाकले. आधीचे 3 आणि आता 4, 7 आहेत टोटल. मग इवन द डेफिनेशन ऑफ सेकंडरी एव्हिडन्स इज ऑल्सो एक्सपांडेड. जर आपल्याला प्रायमरी एव्हिडन्स देता येत नसेल, अव्वल पुरावा देता येत नसेल काही कारणांमुळे, तर आपण दुय्यम पुरावा देऊ शकतो. बरोबर आहे ना? अरे कंटेंट्स ऑफ द डॉक्युमेंट मे बी प्रूव्ह बाय द प्रायमरी एव्हिडन्स और बाय डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. शक्यतो कोणता एव्हिडन्स आणण्याचा प्रयत्न करा, प्रायमरी. पण प्रायमरी एव्हिडन्स कोणत्या कारणाखाली देता आला नाही, तर आपल्याला माहिती आहे त्यावेळेला सेकंडरी एव्हिडन्सची व्याख्या 63 मध्ये दिली होती. 5 पॉईंट आहे. सर्टिफाईड कॉपी, कॉपी प्रिपेअर मेकॅनिकली वगैरे, कम्पेअर विथ इच अदर, कॉपी मेड बाय हँड बट कम्पेअर विथ अँड ओरिजिनली इट इज करेक्ट वगैरे, ट्रू कॉपी है ना, आपण लिहून देतो त्याच्यावर. तर त्याच्यामध्ये 5 ते सेकंडरी एव्हिडन्स मध्ये 5 प्रकार दिले होते. आणि वेन सेकंडरी एव्हिडन्स इज ऍडमिसेबल तो 65 होता. त्याच्यात ते 7 ग्राउंड दिले होते. ह्या वेळेला दुय्यम पुरावा अशा अशा परिस्थितीमध्ये मान्य केला जाईल. आता त्यांनी काय केलं, सेकंडरी एव्हिडन्स मध्ये अजून 3 पॉईंट टाकलेत. एक ओरल ऍडमिशन. काय दिलं म्हणजे तोंडी पुरावा हा सुद्धा अव्वल नाही, दुय्यम पुरावा राहील. ओरल ऍडमिशन. आता कोर्टाच्या समोर साक्ष देतो ना, मग ओरलच चालले ना. दुसरं इवन रिटर्न ऍडमिशन, लेखी. एखादा बाब, एखादी मुद्दा तुम्ही मान्य केला, रिटर्न ऍडमिशन. आणि तिसरा जो आहे तो आहे थोडासा एक्सपर्ट विटनेसच्या संदर्भात. एक्सपर्ट विटनेस. आणि तो एक्सपर्ट विटनेस पहा, काही डॉक्युमेंट इतके बल्की आणि इतके व्हॉल्युमिनियस असतात की कॅनॉट बी एक्झामिन कन्व्हिनियंटली इन द कोर्ट. हा 65 मध्ये सुद्धा उल्लेख होता त्याचा. मग त्याचा रिपोर्ट फक्त द्यायचा. आता केस सांगतो. तेलगीची केस किती जणांना माहिती आहे? तेलगी तर सरकार गेलेत येतील. तेलगी स्टॅम्प, इतका मोठा स्टॅम्प घोटाळा, बनावट स्टॅम्प घोटाळे, म्हणजे आपण जे कोर्टात वापरतो ज्युडिशियल, नॉन ज्युडिशियल, अहो हुबहू त्यांनी ते स्टॅम्प बनवले. आता त्याच्यात कोणाकोणाचं नाव आलं होतं. नार्को अनालिसिसची ज्या वेळेला टेस्ट झाली है ना, मी ज्या भूमीत उभा आहे, पण त्या तेलगीची ज्या वेळेला नार्को अनालिसिसची टेस्ट झाली, ती टीव्हीवर दाखवत होते. छगन भुजबळ, शरद पवार. आता नार्को अनालिसिसची टेस्ट घेता येईल का? सेल्वी वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटकानंतर सुप्रीम कोर्टाने सांगितलं इट इज व्हायलेशन ऑफ राईट टू प्रायव्हसी. म्हणून आता तुम्हाला हे मॅप, तुमचं ब्रेन मॅपिंग, लाय डिटेक्टर किंवा ही कोणती टेस्ट, नार्को अनालिसिस, ह्या टेस्ट आता त्याच्या मर्जीविरुद्ध घेता येणार नाही. त्याची संमती असेल आणि त्याचा वकील असेल तर ते बघ ये येड काय म्हणते, हे वकील म्हणे येडा आहे तू सगळं तुझ्या तोंडून बाहेर येईल. माहितीये ते तुम्ही सच का सामना असं टीव्ही सिरियलवर काय पाहिलं होतं? एक सिरियल चालायची सच का सामना, त्यालाही असं संमोहित केलं जातं है ना. ते पाठीच्या मणक्यामध्ये ते इंजेक्शन दिलं जातं बोलायचं, आणि तो असा अर्धवट असतो शुद्धीकरण, पण ते सबकॉन्शियस, आणि तो सगळं खरं खरं बोलतो. आणि सच का सामना, तो बसलाय समोर आणि त्याच्या समोर टीव्हीवर तो आहे आणि त्याच्या समोर त्याची बायको, मुलं, आई, वडील सगळे बसले आणि त्याला प्रश्न विचारला, सांग तुझं आधी कोणाबरोबर होतं? तो सगळी नावं सांगतो, शर्मिला, ही ती सगळी नाव. बायको समोर बसली आहे काय, तो सच का सामना, तर टीव्ही सिरियलवर चालायचं ते. तसं आता नार्को अनालिसिस सेल्वी वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटकाच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं नो, नार्को अनालिसिस या वगैरे टेस्ट घेता येणार नाही.
मग हे मी जे मागाशी म्हणतो एक्सपर्ट, पण हे जे डॉक्युमेंट आहे मला सांगा, एवढे गोडाऊनच्या गोडाऊन हे जे स्टॅम्प होते हे सगळे कोर्टात आणायचे का? कोर्टाची रूम किती, आणि मग साहेब कुठं बसणार है ना, ढिगाच्या मागं ढिगाच्या खाली. म्हणून म्हणून कॅनॉट बी एक्झामाइन कन्व्हिनियंटली इन द कोर्ट, बल्कि व्हॉल्युमिनियस, आणि म्हणून त्याचा रिपोर्ट फक्त द्यायचा. भास्कर वाघ नावाचा धुळ्याचा एक माणूस आरोपी, त्याने PWD मधून काय उद्योग केले, डबल बिलं बनवली, ट्रेझरीला बिलं गेली, आणि ते पैसे पण आले, आणि त्याने पैसे जवळजवळ 80-86 लाख रुपये होते. म्हणजे सरकार झुकती है झुकाने वाला चाहिए. आता ही जी बिलं ट्रेझरीला गेली ती सगळी बिलं आणून ठेवायची का कोर्टाच्या समोर, ज्या तुमच्या मड्यावर, असं नाही म्हणायचं मी. तर ते कॅनॉट बी एक्झामिन कन्व्हिनियंटली, आता तुम्ही विसरणार नाही, इट कॅनॉट बी एक्झामाइन कन्व्हिनियंटली. म्हणून त्यातला जो एक्सपर्ट आहे तो त्याच्यावर आपला ओपिनियन देईल. दॅट एक्सपर्ट स्टेटमेंट इज सेकंडरी एव्हिडन्स, इज सेकंडरी एव्हिडन्स. म्हणून पूर्वी सेकंडरी एव्हिडन्समध्ये 5 पॉईंट होते, आता त्याच्यात 3 ॲड झालेत. एक ओरल ॲडमिशन, रिटर्न ॲडमिशन, आणि हे एक्सपर्टच्या संदर्भात जे सांगितलं ते. समझ में आ रहा है कुछ? आता तुम्ही म्हणाल सर याच्यामध्ये जे बदल झाले, याच्यामध्ये जे बदल झाले, एक 133 बद्दल मी बोललो, जो आत्ताचा 138 अकम्प्लिश. 52 मी सांगितलं इंटरनॅशनल कन्व्हेन्शन, कोर्ट हॅज टू टेक ज्युडिशियल नोटीस. पण तुम्हाला माहिती आहे सेक्शन 52 मध्ये आणि 53 मध्ये काय सांगितलं, फॅक्ट ऍडमिटेड नीड नॉट बी प्रूव्ड. वाटपाचा दावा आहे, मुलाने बापाच्या विरोधात दावा दाखल केलाय, आणि दावा मिळकत ही वडिलोपार्जित मिळकत आहे. बाप म्हणतो माझी स्वकष्टाची ते, माझ्या हाती तुला गुंठावर काय 1 इंच पण देणार नाही, म्हणून मुलाने दावा दाखल केला. आता मुलाच्या ह्या दाव्यामध्ये त्या वडिलांची तुम्ही क्रॉस घेताय, तुम्ही वंशवृक्ष दिलाय है ना, कलम नंबर 1, दावा कलम 1 मध्ये पेडिग्री म्हणतो ना आपण, वंशवृक्ष. आणि तुम्ही वकील म्हणून पहिला प्रश्न विचारला, वादी तुमचा मुलगा, बरोबर ना, तुम्ही क्रॉस घेताय. लीडिंग क्वेश्चन कॅन बी आस्क्ड. लीडिंग क्वेश्चन्स आर दोज विच लीड्स टू आन्सर. म्हणून म्हणतात लीडिंग क्वेश्चन इज द क्वेश्चन विच प्रेग्नंट विथ द आन्सर. काय एकाने काय शब्द वापरलाय, प्रेग्नंट विथ असणं, म्हणजे त्या प्रश्नामध्येच उत्तर असतं, हो किंवा नाही म्हणायचं. लीडिंग क्वेश्चन कॅन बी आस्क्ड, आणि म्हणून ते फक्त क्रॉस एक्झामिनेशनमध्ये, एक्झामिनेशन चीफ किंवा री एक्झामिनेशनमध्ये लीडिंग क्वेश्चन विचारता येत नाही. अगेन देर आर 3 एक्सेप्शन, तो भाग वेगळा. व्हेन द मॅटर इज इंट्रोडक्टरी, एक्सप्लेनेटरी, or with the permission of the court and it has been sufficiently proved, then even leading question can be asked. पण क्रॉस एक्झामिनेशन मध्ये तो आपला अपोजिट पार्टीचा अधिकार. हा वादी तुमचा मुलगा ना, तो लागला वकिलांकडे बघायला. अहो त्यांना माहिती आहे का, तुम्हाला माहिती आहे? आपल्याला त्याला घाबरून सोडायचं ना. हे बस क्रॉस घेताना अशी घ्या की तो साक्षीदार कितीही बेरकी असला तरी त्याला घाम फुटला पाहिजे, आणि कोर्ट कॅन रीड इन बिटवीन द लाईन. मग काय म्हणतो माहिती का, काय म्हणतो, मुलगा का, काय लाज वाटते का तोंडाने सांगलं, हो म्हणायला काय लाज वाटते का, सांगा ना माझा मुलगा आहे. झालं, हे ऍडमिशन आहे की नाही. नातं मान्य केलंय, ऍडमिशन आहे का नाही. अहो सेक्शन 15चा आत्ताचा ऍडमिशनचं डेफिनेशन माहिती आहे का. ऍडमिशन मीन्स व्हॉट, ऍडमिशन मीन्स एनी स्टेटमेंट, आयदर आता आपण होतो इलेक्ट्रॉनिक असेल किंवा डॉक्युमेंटरी, कंटेंट्स which suggests inference to fact in issue or relevant fact and made by the parties hereinafter under the circumstances. 7 पार्टी दिली असती, परिस्थिती दिली, त्याने मुलाचं नातं नाकारलं का, बरोबर आहे ना, तोच मागू शकतो की नाही.
परवा आमच्या आता हे भोसले शिंदे आर्केड, जिथं माझे ऑफिसेस आहेत, भोसले शिंदे आर्केड, पूर्वीचं नटराज थिएटर, आता भारतीय साक्ष अधिनियम, भोसले शिंदे आर्केड. तिथे आमचा एक जण, म्हणजे तो फार यंग होता आणि तो गाडी खाली गेला आणि एक्सपायर झाला. काल त्याचे वडील भेटले मला, खूप रडलो आम्ही. पण यंग मुलगा होता, त्याचं ऑफिस होतं इंटिरियरचं, खूप चांगला इंटिरियर डेकोरेटर, खेड्यातून आलेलं, कष्टाने सगळं उद्देश बनवलेलं. लग्न केलं, लव्ह मॅरेज. तो मराठवाड्याचा मराठा कुणबी आणि मुलगी गुजराती. आता त्यांनी काय केलं, 78 लाखचा इन्शुरन्स आहे. नॉमिनी आई आणि वडील आहेत. बायको आणि मुलगा आहे. बायको आणि मुलाला काही मिळणार का नाही? नॉमिनी फक्त कोण आहेत? आमचं आम्ही नॉमिनी. म्हणलं सरबती देवी वर्सेस उषा देवी केस काढा. सुप्रीम कोर्ट काय म्हणतं, जो नॉमिनी आहे तो ट्रस्टी आहे. देअर कॅनॉट बी थर्ड टाइप ऑफ कन्व्हेन्शन सक्सेशन. एक तर इंटेस्टेट आणि टेस्टामेंटरी, हेच दोन सक्सेशन दिले ना. मेला नाही, मृत्यूपत्र न करता मेला, तो हिंदू सक्सेशन ऍक्ट लागू होईल. आणि मृत्यूपत्र केला तर टेस्टामेंटरी ते लागू होईल. 1925चा आपल्याला माहिती आहे, हे कोणतं इंडियन सक्सेशन ऍक्ट 1925. म्हणजे दोनच सक्सेशन आहे. हा तिसरा सक्सेशन कुठून आणला? खालच्या दोन्ही कोर्टात निर्णय. बायको, तिथं 3 इन्शुरन्स पॉलिसी होत्या आणि तिन्ही पॉलिसी बायकोच्या नावाने होत्या. ती नॉमिनी होती. ती म्हणली सासऱ्याला, सासूला, इवन माझ्या मुलाला पण देणार नाही. सासू गेली कोर्टात. सासूने नातवाला 1 आणि 2, ती 1 आणि नातू 2 आणि वर्सेस सून. आणि वडील घ्यावं लागेल ना, बाप तर वर्ग 2 मध्ये. म्हणलं, त्याचं नाव मुरली. मुरली, तुझं नाव जरी, तुझ्या नावाने जरी ही इन्शुरन्स पॉलिसीमध्ये तू ट्रस्टी असला किंवा नॉमिनी असला, तरी तू वर्ग 2 मध्ये. हिंदू सक्सेशन ऍक्ट मध्ये वर्ग 2चा नंबर कधी लागेल? वर्ग 1 मध्ये कोणी नाहीत. आणि वर्ग 1 मध्ये आधी 12 होते, आता 4, म्हणजे 16 जण झालेत. आणि बापाला वर्ग 2 मध्ये टाकला. या वर्ग 1 मध्ये कोणी नसेल, कुठं नेऊन ठेवला बापाला माझ्या? मी ज्या वेळेला हिंदू मुस्लिम सक्सेशन, आमच्या सक्सेशन मध्ये मात्र कुरानिक शेरर आहे, बाप आहे. बाप कुरानिक शेरर आहे, म्हणजे वर्ग 1 मध्ये, आणि तुम्ही त्याला वर्ग 2 मध्ये ठेवला. म्हणलं तुला काही मिळणार नाही. असं कसं? म्हणलं तू फक्त काय ट्रस्टी. तर आता 3 हिस्से होणार, आई, मुलगा आणि ती विधवा पत्नी, तुझी सून. त्या तिघांना 1/3 1/3. तुम्ही 78ला 3ने भागा, म्हणले एवढे एवढी दिली. अशा भ्रमात राहू नका. कारण हा तुमचा काळ. कोणी बनवला हा असा कायदा? मला काय, मी काढतो, मी नाही बनवला माझ्यासारखं. तर हे सरबती देवी वर्सेस उषा देवी नाव आठवलं म्हणून. आता काही शंका आपल्याला असतील तर सांगा. सेकंडरी एव्हिडन्स, प्रायमरी एव्हिडन्स, इलेक्ट्रॉनिक. म्हणून ते इलेक्ट्रॉनिकच्या संदर्भात त्याने जे आता 61 मध्ये जे 3-4 नवीन पॉईंट टाकले ना, 3 एक्सप्लेनेशन, ते एकदा वाचलं. त्यात ईमेल, त्याला आपण मेसेजेस म्हणतो, त्या ईमेल मेसेजेसवरून थोडंसं आठवलं. 5 मिनिटं घेतो अजून. फॅमिली कोर्टात बायकोने नवऱ्याविरुद्ध घटस्फोट मागितला. लग्न होऊन 25 वर्ष झाली, सिल्वर ज्युबली झालेली होती. घटस्फोट बायकोने मागितला. पहिला मुलगा 23 वर्षाचा, दुसरा मुलगा 15 वर्षाचा, आणि तो शिया मुस्लिम, म्हणजे इराणी कॅफे आहे ना पुण्यात बरेच, तो शिया मुस्लिम. बायकोने घटस्फोटाचा अर्ज काय दाखल केला? एक क्रुएल्टीच्या ग्राउंडवर. आता 25 वर्षानंतर तिला आठवलं क्रुएल्टी झाली. मी त्यात माझं वकीलपत्र दाखल केलं, चिरंजीवाने आणि माझं. ते फॅमिली कोर्ट त्यावेळेला कुठं होतं? अलका टॉकीजच्या तिचं. हां,
त्या विद्यापीठाच्या बिल्डिंगमध्ये, भारत विद्यापीठ. 350 एक्झिबिट झाले, विचार करा. त्या प्रकरणात 350 एक्झिबिट झाले. आणि माझा ह्या क्लायंट इतका हुशार होता, त्यांनी एक एक चिठ्ठी काय काय सगळं जपून ठेवलं होतं. बायकोला दिलेले सगळे मॅरेज अॅनिव्हर्सरीची काय ते म्हणतो ना, कार्ड म्हणतो ना आपण, तिला नवऱ्याला तिने दिलेले वेडिंग मॅरेज अॅनिव्हर्सरीला तिने दिलेले कार्ड, माय हब्बी, माय छब्बी वगैरे काय, आणि तुझ्यासारखा नवरा जन्मोजन्मी मिळो, सातो जन्मी मिळो, असे ते सगळे. आता क्रुएल्टी आहे ना. आणि हा मला नवरा कायम जन्मोजन्मी मिळो, त्या जन्मोजन्मी मिळो म्हणून मला ते आपलं गाणं विडंबन आठवतं. त्या ओळी सांगतो, तुला माहिती आहे गाणं. ते गाणं असे, पत्नीची मजोरी, आम्ही जातो आमच्या गावा ह्या पिक्चर मध्ये ते गाणं होतं. देहाची तीच, आठवतं ना, भक्तीचाच ठेवा, पत्नीची मजोरी, पत्नी तीच सेवा, मरण धाड देवाता, मरण धाड देवा, मरण धाड देवाता, मरण धाड देवा. पुढे म्हणू, सकाळी चहाचे वेळी हिची दुखे पाठ, सकाळी चहाचे वेळी हिची दुखे पाठ, उशिरा उठावे म्हणून बहाणा पाठ, एक तिची इच्छा हाती झाडू मी धरावा, मरण धाड देवाता, मरण धाड दे. बरीच कडवी आहेत, पण एक महत्वाचं कडवं सांगतो. काल तिने पूजा केली अंगणी वडाची, माझी कैद निश्चित झाली 7ही जन्माची, एक जन्म पुरे भरवा नको 7 देवा, मरण धाड देवाता. आणि पुढे एव्हिडन्स आहे, कन्क्लुझिव्ह प्रूफ, मी नंतर येतो तिकडं. जन्मजात फटकळ असते, नेलं. जो त्याचा आधीचा वकील होता, 2-3 सिव्हिल मॅटर चालू होत्या नगर रोडच्या प्रॉपर्टीच्या, त्याच्यात तो वकील होता. आणि तो होता, त्याची बायको मेलेली होती, त्याला आपल्याकडं विडोअर असं म्हणतात है ना, विडो आणि विडोअर, ज्याची बायको आधी मेलेली, आमच्याकडं जुन्नरला म्हणतात रांडका झाला, आहेत शब्द असे. पहा, एव्हिडन्स मध्ये तुम्ही जर पूर्वीचा सेक्शन जर पाहिला 100, तर काही भागामध्ये ती भाषा जी प्रचलित असते, त्या भाषेला त्या भागामध्ये जो अर्थ आहे तो न्यायालयाने घ्यायचा. नाही तर एका पुण्याचा माणूस, सदाशिव पेठेतला माणूस गेला कोल्हापूरला, आणि त्याला कोल्हापूरच्या माणसाने म्हणलं, ए रांडीच्या इकडे, रांडीच्या इकडे, आणि त्याला रांडीच्या म्हणला, म्हणजे शिव वाटली त्याला, आणि त्याने डिफॉर्मेशनची केस दाखल केली. होईल का? अहो साहेब, आमच्याकडं प्रेमाने सुद्धा रांडीचे, ए रांडीच्या कुठे गेला होता, ए रांडीच्या इकडे. म्हणून त्या भाषेला मी एव्हिडन्स मधलं बोलतोय, हे इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूटचा आहे ना, ज्यावेळेस शब्दाचा स्पष्ट अर्थ दिलेला नसेल. मग 23 वर्षानंतर घटस्फोट मागते. ह्याने मूर्खपणा काय केला, त्याच्या वकिलाला तो घरी घेऊन जायचा, ज्याची बायको मेलेली आहे, याची बायको दिसायला स्मार्ट आहे, आणि यांचे सूत जुळले. मी ते म्हणतो ना, वकिलाने पळवली आशिलाची बायको, वकिलाने पळवली आशिलाची बायको. आता पुराव्याची वेळ आली. अडल्ट्रीचं ग्राउंड आमचं होतच, शी इज लिव्हिंग इन अडल्ट्री. तर तो तिचा वकील झाल्यानंतर, आणि त्याने तिच्यातर्फे डिवोर्स मागितला. आता ॲडव्होकेट ॲक्टमध्ये, प्रोफेशनल इथिक्समध्ये, when you are having a knowledge that you will be a witness in that case, then you have to withdraw your VP, because you will be examined. No, एखाद्या प्रकरणात तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला साक्षीदार म्हणून तपासलं जाईल,
मग तुमची क्रॉस कोण घेणार? म्हणून वकिलाने आपलं वकीलपत्र त्या प्रकरणातून विड्रॉ करावं. अर्ज दिला होता पण तो अमान्य केला. ठीक आहे. मग ती काही दिवस बॉम्बेला गेलेली होती. आता ते पूर्वी पोस्टपेड आणि प्रीपेड असं होतं. आता त्याचे आयडिया, बरं आयडियाचा यानेच बायकोला मोबाईल घेऊन दिला होता आणि त्या मोबाईलवर किती वेळ ती कोणाशी बोलत होती. ती मुंबईला 8 दिवस असताना रात्री 12 वाजता 1 वाजता ह्या दोघांचं बोलणं चालू. ती आणि तो वकील आणि त्याचं बिल सगळं दाखल केलं कोर्टात आम्ही. अडल्ट्री इज व्हेरी डिफिकल्ट टू प्रूव्ह. ॲलिगेशन इज व्हेरी इझी बट डिफिकल्ट टू प्रूव्ह. कारण या 4 भिंतीत चाललेलं असतं. आता त्याने त्याचा शंकर शेठचा फ्लॅट 2 बेडरूमचा तो तिला राहायला दिला होता. मग तिच्या क्रॉसमध्ये मी विचारलं, अमुक अमुक तुम्ही फ्लॅटमध्ये राहता, हा फ्लॅट ह्या वकिलांचा आहे? हो. हो. किती भाडं देता? 3000. कसे देता? पुरावा आहे? बाय चेक का आपण काय म्हणतो त्याला, आता तो डायरेक्ट ट्रान्सफर होतं ना. हां, असं काय? व्हॉट आर द व्हेरियस मोड? नाही नाही 3000 देते ना मी. अरे पुरावा पाहिजे ना आम्हाला. म्हणलं साहेब, रेंट इज गिवन बट देर इज नो प्रूफ. सो व्हॉट इज द कन्सिडरेशन? कोर्ट मे रीड इन बिटवीन द लाईन. कोर्ट मे रीड इन बिटवीन द लाईन म्हणलं साहेब. हे झालं. तिने अकाउंट नंतर ती एका शाळेत लागली. शाळेत लागल्यानंतर मी पुराव्याबद्दलच सांगतोय हे सगळं, कोर्टात कसा पुरावा नोंदवला. शाळेमध्ये तिला 25,000 पगार होता. आता इथं तिने क्रुएल्टीच्या ग्राउंडवर डिवोर्स मागितला आणि त्याच्यातच 25,000 मेंटेनन्स म्हणून मागितलं. आणि ती वेबगॉर म्हणून एक नवीन शाळा सुरू झालेली आहे अणकोणीला, चांगल्या एका शाळेत ती शिक्षिका आहे. आता हे वकील पहा, तिला रोज नेऊन सोडतात वकिलांच्या गाडीत. ती पुढं बसलेली आहे, तिला शाळेत सोडतात. मग माझ्या एका स्टुडंटला, विद्यार्थिनी होती, तिला म्हटलं तू ते राहते ना? हो म्हणे सर. तू एक काम कर, फोटो आणि व्हिडिओ शूटिंग करून घाल. शाळा सुटली का हा बाबा टीनेजर कसं असतं वाट बघ, तसा हा तिची वाट पाहायचा. ती शाळेत सुटली, ती गेटवर आली की साहेबांची गाडी पुढं पुढं पुढे यायची. मग साहेब पुढचं दार उघडायचे, मॅडम बसायचे. ही व्हिडिओ शूटिंग आणि फोटो आम्ही कोर्टात दाखल केले. आहे का? एव्हिडन्समध्ये येणार का नाही? येणार ना. माझ्या क्लायंटने एकदा कोर्टाची केस संपल्यानंतर मला म्हणले, सर माझं कार्ड आहे, आपण रेसिडेन्सीमध्ये जाऊ जेवायला. बरं चल म्हणलं जेवायला जाऊ. तूच म्हणतो. आता मी त्याच्या गाडीत, तो ड्रायव्हिंग करतो, मी त्याच्या पुढच्या सीटवर बसतो, त्याने आमचे फोटो काढले. मला सर यांचे. म्हणलं इथं आता मी बोलत नाही. ती महिला आहे, मी पुरुष आहे, माझा क्लायंट पुरुष आहे, है ना. पण तिचं वकील हा पुरुष आहे आणि क्लायंट महिला आहे. म्हणलं माझ्यावर चार्जेस आहे का होमोसेक्शुअलिटीचे? पण बघा ना, म्हणे वकील आणि क्लायंट जेवायला जाऊ शकत नाही. म्हणजे त्याचं म्हणणं. मी म्हणलं तू शाळेत आणतो नेतो तिला, आणि आजही तू कोर्टात आली त्यावेळेला याच्या गाडीतच आली ना. ही भडकली माझ्यावर. ते स्मिता आमच्या आता बांद्राला आहे, सोलापूरच्या. इतकं छान जजमेंट दिलंय त्याने, 100 पानांचं जजमेंट. ती इतकी भडकली, मी तिला प्रश्न विचारला ना, बरं ती काय करायची कोर्टाच्या आत येण्यापूर्वी, है ना, ते काय असतं स्क्रार्फ ना, स्कार्फ, तशी तर एकदम टॉप लॅगी आहे ना. आणि कोर्टात आलीवर एकदम सभ्य असा मस्त बोलणं. आणि मी हा प्रश्न विचारला ना, एकदम भडकली माझ्यावर. नॉनसेन्स म्हणाली. काय म्हणली? नॉनसेन्स. कारण तिला मी इंग्रजीत तिला प्रश्न विचारला कोर्टाने आधी, इन विच लँग्वेज यू आर कम्फर्टेबल. म्हणजे आय एम कम्फर्टेबल इन इंग्लिश. म्हणून मी ते इंग्लिशमध्ये विचारतो. तिने ते नॉनसेन्स म्हणलं. नॉनसेन्स म्हणल्यानंतर मग माझ्यातला जागा झाला. पण माझ्या आधी साहेबांनी तिला गेट आउट, उतर खाली म्हणलं, गेट आउट.
तुम्ही काय घरी आहात का, तो प्रश्न विचारतोय व्हॉट यू आर डुईंग. आणि मग त्या वकिलांचं माझं थोडं झालं, मी खुर्ची उचलली कोर्टात मारण्यासाठी त्या वकिलाला. शेवटी हे सगळे पुरावे, हा येडा त्याला सुद्धा घेऊन पोरांबरोबर मलेशिया सिंगापूरला गेला, तिथले पण फोटो. म्हणजे तिने त्याला सेंट घेतले, तिने त्याला वॉच घेतले वकिलांना. तिने ते अकाउंट उघडलं दोघांच्या नावानं, घर सोडलं ना, बँकेचा अकाउंट दोघांच्या नावावर, शाळेचा पगार यायचा तो पण दोघांच्या नावावर. आता हे कसं काढायचे अकाउंट कसे काढायचे? आपल्याला मिळतात का दुसऱ्यांचे अकाउंट बघायला? हा, आम्ही चालबाजी केली. म्हणलं ते एक पत्र आलं होतं बँकेचं, आता ती सोडून गेली. ह्याने काय केलं, ते बँकेच्या नावाने 500 रुपये टाकले आणि ते 500 रुपये जमा झाले तिकडं, म्हणजे ते अकाउंट आहे. मग आम्ही सगळे अकाउंट मागवले कोर्टामार्फत, आणि ते सगळे आले जॉईंट अकाउंट आहेत. आता नवरा असताना ठीक आहे, नवऱ्याचं नाही पटत, मुलगा 23 वर्षाचा आहे, म्हणजे मुलाच्या नावाने अकाउंट नको, ह्या वकिलांच्या नावाने जॉईंट अकाउंट. म्हणजे हे सगळं काय दाखवतं, इनडायरेक्टली दे आर लिव्हिंग इन व्हॉट अडल्टरी. आणि म्हणून हे सगळे पुरावे, म्हणून हा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स जो म्हणतो ना, हे किती मिनिटं कोणाशी बोलत आहात आपल्याला माहिती आहे. आपण, मी वर्गात शिकवताना सुद्धा सांगतो, रात्री अपरात्री मैत्रिणीला मिस यू असं लिहायचं नाही, मिस यू रात्री 12 वाजता. हा सुद्धा तुमच्या विरुद्ध आता पुरावा होईल. आणि फॅमिली कोर्टात आज वकिलांचं का चांग भलं झालं माहिती ना, ह्या मोबाईलमुळे जास्तीत जास्त केसेस ह्या त्या इलेक्ट्रॉनिक आणि ह्या डिजिटल रेकॉर्डवर चालू आहेत. आणि काय सगळे आपल्याला माहिती आहे ना, IT मधल्या पॅकेज 20 लाख, पॅकेज 22 लाख. आणि मग आणि लग्न झालं पण आधीचं बँकेचं अकाउंट बंद करायचं ना, मग आधीचं अकाउंट बंद करायचं ना. पण तरी हाऊ आर यू, वेर आर यू, आणि याच्यावरून ते घटस्फोटाचं प्रमाण वाढलंय. आता इक्वॅलिटी बिफोरला महिला भगिनींनो, मी हे सत्य बोलते, याच्यात काही वेगळं नाही. माझं तर वुमन्स एम्पॉवरमेंट, महिला सबलीकरण, ज्या वेळेला खेड लॉ कॉलेजमध्ये माझं लेक्चर होतं, त्यावेळेला मी चांगल्या बाजू आणि वाईट बाजू पण सांगितलं. शक्ती मिल कशाला गेली? ही संध्याकाळ होत आलेली आहे, भग्नावस्थेतली मिल आहे, आपल्या मित्राबरोबर ती संध्याकाळी जाते आणि तिथं तर बसले ते वासनेने भपकलेले, अशीच वाट बघत असतात. तिनं ही रिस्क का घ्यावी? असेल तू मीडिया फोटोग्राफर होती, प्रेस फोटोग्राफर होती, पण तू जायचं का? नंतर निर्भयाच्या केसमध्ये रात्री 12 वाजता आपल्या मित्राबरोबर, अरे तो तुझा मित्र तुझी काळजी घेईल का? त्या भांडारकर रोडला तो पिक्चर आला ना, 7च्या आत घरात, मराठी पिक्चर आला, लाला ती शिकणारी मुलगी फर्गुस आपल्या सिम्बायोसिसची, बिहारची, आणि ती आपल्या भांडारकर रोडच्या एका झाडाखाली झुडपात संध्याकाळी बसलेत. ते नको त्या अवस्थेत बसलेले असतील, त्यांचं चालले असतील काहीतरी विवच चाळे. एक जण आला, मी पोलीस आहे, CID पोलीस, चल युनिव्हर्सिटी गेटवर पोलीस चौकीत चतुर्शिंगी. त्या मित्रानं त्याला हे विचारलं नाही की साहेब तुम्ही पोलीस आहात, त्याचा काय पुरावा आहे का? आणि निदान 2 हात करायचे ना. मग मुलींनी अशा मुलावर प्रेम करायचं का, की ज्या जर माझ्यावर काही उद्या संकट आलं तर हा काही करू शकतो का? त्या शक्ती मिलमध्ये त्याला झाडाला बांधलं, त्याच्या समोर सामूहिक बलात्कार केला. ह्या प्रकरणामध्ये नंतर तिला त्या युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये नेलं आणि तिच्यावर रेप केला, आणि त्याच्यावर तो पिक्चर आला 7च्या आत घरात. म्हणून महिलांनी, मुलींनी सुद्धा आजकाल, नाहीतर मग डोमेस्टिक व्हायलेन्स, दादानी मला सांगितलं 7च्या आत घरात, मग दादा डोमेस्टिक व्हायलेन्स, बाप काय बोलला, डोमेस्टिक व्हायलेन्स आहे का नाही. म्हणून कायद्याचा अतिरेक पण होता कामा नये. एनिवे, माझी वाट पाहत तुम्ही 2 वाजल्यापासून बसला होता, आता 4:30 झालेत. म्हणजे मी आलो त्यावेळेला 2:30 होऊन गेलेली होती. ते ना 2:40 व्याख्यानाला सुरुवात झाली आणि आपण शांतपणे ऐकत आहात. पुढे कधी कोणता विषय सांगा, ह्या निमित्ताने येण्याची संधी द्यावी
हां, चेअरमन झाल्यानंतर मी मात्र हक्काने येणार आहे. काय कोकरे साहेब? हां, हो. त्यावेळेला परत एखादा विषय द्या. आज जरा हे शुक्रवारचा दिवस असल्यामुळे आणि ती सामूहिक प्रार्थना आहे. मला आमच्या जावाने थोडं मिस केलं की साहेब अमुक अमुक मशिदीमध्ये 1:30 वाजता नमाज असते. म्हणलं 1:30 वाजता असते म्हणजे 2 पर्यंत मी इथे येऊ शकतो. मी अशा अशा मशिदीत गेलो की तिथं 2ला सुरुवात झाली, ती 2:30ला सुटली. बरं, तिथून सामूहिक याच्यामधून ते निघता येत नाही. आता जर एखादा उठून चाललाय, पण मला तिथून उठून चालता येत नाही, कारण ती सामूहिक प्रार्थना आहे. त्याच्यात ते गेलं तर तो पाप असतो. त्यामुळे मला एकीकडं तुमची आठवण, इकडं उशीर होतोय, तिकडं ते. त्यामुळे अध्यक्ष, आजच्या आकस्मित ह्या झालेल्या प्रसंगामुळे तरी आपण सगळ्यांना विचारून विश्वासात घेऊन लेक्चर कंटिन्यू करायचे की नाही, म्हणजे सत्काराला फाटा देऊन तुम्ही लेक्चर कंटिन्यू केलं. असे प्रसंग जीवनामध्ये येतात, पण योग्य वेळेला योग्य निर्णय घेणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं. तुम्ही घेतलेला निर्णय मला वाटतं योग्य आणि उचित आहे, याबद्दल माझं दुमत नाही. तुमच्या कार्यकारिणीला मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि आपला कालावधी मे पर्यंत आहे. अरे त्या काळात भरपूर 2-4 लेक्चर आपण आणायचे बोलवा. जर या सगळ्यांच्या मनात असेल तर धन्यवाद.